नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अंजलीताई परवते यांना. नमस्कार आणि स्वागत. याआधी आपण अंजलीताईंना या कार्यक्रमामध्ये आपण भेटलेलो आहोत, पण आज पुन्हा एकदा नव्याने भेटणार आहोत. अंजलीताईंसारखी माणसं अशी असतात की त्यांच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या विषयांची ज्ञानाची माहितीची खाण असं त्यांचं वर्णन केलं पाहिजे. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं मी नवीन एखादा विषय ऐकला की मला असं वाटतं की नाही मी हा एकटीने ऐकून नाही उपयोगाचं, हा आपल्या श्रोत्यांना पण ऐकवला पाहिजे. म्हणून आज मुद्दाम त्यांना बोलवलं आणि आज आपण चर्चा करतो आहोत सुभाषिते या विषयावर. आपण लहानपणापासून सुभाषितं ऐकलेली असतात, काही आपल्या लक्षात असतात नाही, किंवा काहीतले चरण लक्षात असतात. पण एकंदरीत सुभाषितातनं अगदी छोट्या म्हणजे अगदी मिनिमम अगदी लहानशा काव्य अगदी ज्याचं लहान जी अशा 4 ओळीतनं पण खूप काही अर्थ सांगणारं आणि आयुष्याला पुरेल असं काहीतरी तत्त्वज्ञान देऊन जाणारं असं जे असतं ते सुभाषित हे आपल्या अगदी पक्का डोक्यात बसलेलं असतं. तर त्यामुळे आज आपण सुभाषितांची ओळख करून घेणार आहोत. अंजलीताईंना जरी आपण आज भेटणार असलो आणि याआधी भेटलेलो असलो तरीसुद्धा त्यांचा परिचय आपण पुन्हा एकदा करून घ्यायला पाहिजे, कारण मध्ये बरेच दिवस गेलेले आहेत. अंजलीताई असं नाही व्हायला पाहिजे. तर अंजलीताईंनी MA PhD केलेला आहे. अध्यात्म रामायण एक चिकित्सक अभ्यास हा त्यांच्या PhDचा विषय आहे. संस्कृत घेऊन त्यांनी MA PhD केलेली आहे. वाई येथील सांगली आणि वाई येथे त्यांनी गेले 28 वर्षे संस्कृतच्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. रामायण, समर्थ रामदास आणि संस्कृत साहित्य आणि आद्य शंकराचार्य, महादेवी वर्मा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांच्या अतिशय अभ्यासाचे असे प्रिय विषय आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे, खूप अभ्यास केलेला आहे, भाषणं दिलेली आहेत. लेखनाचे महत्त्वपूर्ण विषय त्यांनी या सगळ्या विषयातील मांडलेले आहे. आपल्या प्रसारच्या बऱ्याच लेखन योजनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. मला वाटतं आत्तापर्यंत 18-19 पुस्तकं झाली असेल. आता पुढचं रामायण आपलं येतं आहे, त्याच्यामध्ये परत एक त्यांचं नवीन पुस्तक येतं आहे. 1992 पासून 2 वेळा राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. समर्थ रामदास पुरस्कार, वासुदेव शास्त्री लाटकर संस्कृत सन्मान पुरस्कार, रघुनाथ पंडित पुरस्कार, काही मंजिरी जोशी स्मृतिगौरव पुरस्कार हे त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आत्ता अगदी मागच्याच आठवड्यात उपनिषद कथा हे त्यांचं पुराणातल्या नीतिकथा, हे उपनिषद कथा गेल्या वर्षी झालेलं आणि पुराणातील नीतिकथा असं आत्ता झालं. बरोबर. सॉरी, माझा थोडासा गैरसमज झाला. तर एवढं सगळं लिहिलेल्या, एवढं सगळं प्रचंड काम केलेल्या या व्यक्तीकडनं सुभाषिते या अत्यंत आगळा वेगळ्या विषयावरती आपण बोलूया. पण मला आधी तुम्हाला विचारावंसं वाटतं की मुळात या विषयावरती तुम्हाला का बोलावंसं वाटलं? तुम्ही मला जेव्हा विचारलं की विषय सांगा, कुठल्या विषयावर करूया, बरेच दिवसात आपण पॉडकास्ट केलेलं नाही आहे, तर मला अचानक विषय सुचताना सुचला सुभाषिते जिथे तिथे. त्याचं कारण असं की आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि आपण जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून ऐकतच आलो काही ना काहीतरी. मग ती सगळी संस्कृतच सुभाषितं आहेत असं नाही मी म्हणणार, पण मराठीतही सुभाषितं म्हणी यांचा इतका वापर होतो आणि त्यांच्याचकडे मुळात आपलं लक्ष नाही जात. म्हणजे असा त्यांच्यावर बोलावं वेगळेपणाने असं कधी आपलं झालेलं नाही. आणि परवा मग मी जेव्हा तुम्हाला सुभाषिते जिथे तिथे असं सांगितलं, सगळे हसले मला घरात पण, की अगं सुभाषिते जिथे तिथे हा काय विषय आहे त्या. मी म्हटलं जीवनसूत्रे सुभाषिते असं म्हटलं की तुम्हाला काहीतरी मोठं वाटणार का, आणि सुभाषिते जिथे तिथे म्हटलं की तुम्हाला अवघड वाटतं आहे. त्यामुळे अवघड नाही, फार एकदम सोपं काहीतरी. काय म्हणजे बोलणार आहेस तू हेच आम्हाला कळत नाही आहे. तर त्याची गंमत अशी आहे की संस्कृतमध्ये सुद्धा भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गिरवाणा भारती ही सगळी आपल्याला माहिती आहे. आणि तस्माद अपि काव्यम मधुरम आणि तस्माद अपि सुभाषितम. बरोबर. म्हणजे संस्कृतला गिरवाणा भारती म्हणून, देवांची वाणी म्हणून महत्त्व आहे. त्यातही कवी असं म्हणतो की काव्य मधुर आहे. तुम्ही म्हणाल कवी आहे तो, त्यामुळे मधुर काव्याला म्हणणार असतो, पण तेवढंच म्हणून तो थांबत नाही आहे. तस्मादपि सुभाषितम असं तो म्हणतो. याचाच अर्थ सुभाषिते इतकं महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे तर आता तुम्ही नंतर पुढे मला म्हणणारच की महत्त्व काय याचं, स्वरूप काय याचं. मी आताच म्हणते.
तर सुभाषिताचं महत्त्व सांगताना एक सुभाषितकारच असं म्हणलेत की सुभाषितमय द्रव्य संग्रहम न करोति यः प्रस्तावयज्ञे संप्राप्ते काम प्रदास्यति दक्षिणाम. म्हणजे काय, तर सुभाषितरूपी द्रव्याचा संग्रह जर कुणी केला नाही आणि अचानक त्याला कुणीतरी बोलायला बोलवलं, प्रस्तावयज्ञ करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर बोलणं. तो प्रस्तावयज्ञ संप्राप्ते म्हणजे समोर आलं त्याच्या अचानक, हो बोला काहीतरी, तर तो काम प्रदास्यसी दक्षिणाम म्हणजे यज्ञामध्ये जी सुवर्ण दक्षिणा द्यायची असते ती तो कशी काय देईल, कोणती देईल, त्याच्याकडे जर सुभाषितच नसतील तर तो कशाच्या साह्याने बोलेल. म्हणजे इतकं महत्त्व सुभाषितांचं आहे. मग आता आपण इतके विषय बोललो आहे आत्तापर्यंत, त्यात कितीतरी सुद्धा सुभाषितं तुम्हाला मी ऐकवलेली आहेत. कधी अगदी समर्थांच्या विषयामध्ये सुद्धा मराठी सुभाषितं ऐकवली आहेत, पण ऐकवली आहेत. त्या सुभाषितांवरच का नाही बोलायचं असा माझा हे आला. म्हणून मी तुमच्याशी म्हटलं आता सुभाषितांवरच बोलू. कारण सुभाषिताचं महत्त्व किती, तर पुन्हा एक सुभाषित असं आहे, द्राक्षाम्लानमुखी जाता शर्करा चाश्मताम गता. काय, द्राक्षाम्लानमुखी जाता शर्करा चाश्मताम गता सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवंगता. शब्द इतके सोपे असतात पण आपल्याला पटकन कळत नाही, कारण आपण संस्कृतशी तितके परिचित नाही. कवी असं म्हणतो, सुभाषितकार असं म्हणतो की सुभाषित रसास्वादे सुधा भीता दिवंगता. सुधा म्हणजे अमृत, ती घाबरून गेली, दिवंगता झाली. म्हणजे अमृताचा मृत्यू होईल. पण आणि द्राक्षा म्लानमुखी जाता, जी द्राक्षा म्हणजे जे आसव, जी सुरा आपण म्हणतो लोकांना तरतरी आणते, ती म्लानमुखी जाता सुभाषित रसास्वाद. सुभाषित रसाचा आस्वाद घेतल्यानंतर ती द्राक्षा म्लानमुखी जाता, तिचं पण तोंड काळवंडलं आणि शर्करा चाश्मताम गता, तिचं कार्बनच झाला, साखरेचा कार्बनच झाला, म्हणजे जळून कोळसा झाला मत्सराने, की अरे हा आता काय करतो, हा रस आला, आता आपलं काय कुणी महत्त्व ठेवणार नाही. असं त्याचं महत्त्व सांगितलं जातं. अर्थात थोडीशी अतिशयोक्ती सोडली तर खरंच सुभाषितांनी खूप मोठं काम आत्तापर्यंत आपल्यासाठी केलेलं आहे. काय काम केलं आहे, तर कितीतरी गोष्टी सुभाषितांनी केल्या. आता आधी तुमचा प्रश्न, मग आपण काय केलं हे सांगणार. सांगते. पण सुभाषित म्हणजे काय आणि हा प्रकार कधीपासून प्रचलित झाला? सुभाषित आपण म्हटलं, तुम्ही मगाशी सांगितलं की सुभाषित म्हणजे छोटंसं एखादं पण किंवा 4 ओळीचं असं कुठलंही सुभाषित असतं जे चांगला विचार देतं. तर मुळात सुभाषित, सु म्हणजे चांगलं, भाषित म्हणजे बोललं गेलेलं. याला समानार्थी शब्द काय, सुक्त, सुउक्त. आपण वेदातली सूक्त जाणतो, त्याला सूक्त का म्हणतात, तर चांगल्या तऱ्हेने ज्या मध्ये बोललं गेलं, मग ते देवांबद्दल असेल किंवा अगदी अक्षसूक्तामध्ये त्या जुगाराच्या व्यसनाबद्दल असेल, त्याच्या तोट्यांबद्दल असेल, पण सुउक्त चांगल्या तऱ्हेने बोललं गेलं आहे. म्हणून सुभाषितला समानार्थी सूक्त. आणि दुसरा आपण सामान्य नेहमी मराठीत पण वापरतो तो आहे सुवचन. वच म्हणजे पण बोलणे, बरोबर, आणि सु म्हणजे चांगलं, त्यामुळे सुवचन म्हणजे पण सुभाषित. म्हणजे वेदांचा हा अजून एक मला एक मोठा पैलू आता गवसला की सुक्त म्हणतो आपण, सुउक्त. तर म्हणजे ती ज्ञान वगैरे तर काय देत असतील, पण ते एक मोठा संदेश देतात. म्हणजे बोलाल ते चांगलं बोला, आणि चांगलंच बोलतात ते. म्हणजे दोष चांगले तरी चांगल्या पद्धतीने सांगतात आणि गुण गायले तरी चांगल्याच पद्धतीने गातात. त्यामुळे सूक्त असा. आणि वेदांमध्ये पण सुभाषितं होती का तुम्ही, कारण पुढचा प्रश्न विचारलात कधीपासून हा प्रकार प्रचलित झाला, तर असा प्रकार प्रचलित नाही झाला. पण हे जे चांगलं बोलणं आहे ते पहिल्यापासून भारतीय संस्कृतीमध्ये आहेच. त्यामुळे वेदांमध्ये सुद्धा चांगली चांगली वचनं आहेत. पुलुकामाही मर्त्याः असं ही आपली कोण लोपामुद्राचं वचन आहे. का, तर तिचे पती जे ते पहिल्यापासून प्रगती नव्हे, पहिल्यापासून काही ना काहीतरी करतच होते. अगस्ती ते काही बसून नव्हते, पण तरीही त्यांनी आणखी काहीतरी करावं अशी तिची इच्छा होती. म्हणून पुलुकामाही मर्त्याः म्हणजे मर्त्य मानव जे असतात ते खूप इच्छा
जास्तीत जास्त इच्छा करून, चांगल्या प्रगतीची इच्छा करून काहीतरी करणारे असतात असं ती त्याला सांगते. आणि खरं आहे ते, म्हणजे प्रवृत्ती माणसाची काहीतरी करण्याची असते, ज्याला प्रगती हवी असते. अगदी त्यामुळे अशी सुभाषितं छोटी छोटी वेदांमध्ये पण आहेत. उपनिषदांमध्ये आपण बघितलं जर तैत्तिरीय शिक्षावल्लीमध्ये, तर ते जे मातृदेवो भव पितृदेवो भव वगैरे आहे, हे सगळं त्यात स्वाध्यायान मा प्रमदः, हे काय आहे? स्वाध्यायापासून चुकू नये. हे करू नये. आणि वेदातल्या सुभाषितांचं काहीतरी एखादा उदाहरण. नाही, तेच मी पुलुकामो हे म्हणजे पुलुकामा ही मर्त्या हा दिलं, त्याचं ते तेच उदाहरण मुद्दामून दिलं. बाकी मग आहेत त्यात, पण इतकी बारीक माझी हे नाही आहे त्याची, म्हणजे अशी त्यातली अशी खूप पाठ नाही आहे. पण हे मला नेहमी लक्षात राहिलेलं आहे की अरे हे सुभाषित किंवा अहम राष्ट्रीय संगमनी वसुनाम हे जे सूक्त आहे, तिथे राष्ट्रवादाचा खूप मोठा संदेश देणारं ते सगळं सूक्त आहे. सगळंच आपण म्हणजे मी भूमीचा पुत्र आहे, हे अथर्ववेदातलं जे आहे भूमिसूक्त, ते सगळं भूमीचं महात्म्य, पृथ्वीचं महात्म्य सांगणारं आहे. ते सगळं माझा पाठ नाही आहे, पण ती सगळी सुभाषितं त्यामध्ये घेऊ शकतो आपण. बरोबर बरोबर. तर म्हणजे अगदी थोडक्यात वेदांपासून आपण हे सगळं पाहत आलेलो. मग आता याचं महत्त्व काय? आता सुभाषितं काय करतात, कशाला सुभाषित म्हणायचं? तर आपले एक लगो विंझे म्हणून गृहस्थ आहेत, ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे सुभाषितांवर. ते पुढे आपण घेणारच आहोत. सुभाषितांचा संस्कृत मराठी कोश त्यांनी केला, ज्यामध्ये 2200 सुभाषितं आहेत आणि त्याची सगळी समश्लोकी केली आहे त्यांनी मराठी. अरे वा. तर त्यांनी असं म्हटलं आहे की सुभाषितं म्हणजे चांगलं बोलणं, चांगल्या प्रकारे बोललं गेलेलं वगैरे हे तर आहेच, पण सुभाषित हे स्वतंत्र असतं. म्हणजे ती एक स्वतंत्र रचना आहे. त्याला मागे कुठला तरी संदर्भ देऊन नसतं, ती तिथेच त्या एका श्लोकात 4 ओळीत ते पूर्ण होतं. म्हणजे तो जो काय महत्त्वाचा विचार आहे त्याला खाली उदाहरण देऊन ते लगेच पूर्ण होतं. 4 चरण आणि पूर्ण होतं. सुभाषित हा काव्यप्रकार फक्त एखाद्या वृत्तात आहे का? तर जनरल तो अनुष्टुपमध्ये मिळतो, हे खरं आहे अनुष्टुप वृत्तात, पण ते तसंच नाही आहे सगळीकडे. वेगवेगळ्या वृत्तांमध्ये आता भर्तृहरीचे नीतिशतकातले तुम्ही जर सुभाषितं बघितली तर कुठे पृथ्वी आहे, कुठे शार्दूल विक्रीत तर खूप ठिकाणी आहे. तर नंतर वसंत तिलक आहे. म्हणजे असं नाही आहे की वृत्त एकच आहे. हां, पण 4 ओळीचं बहुतेकदा सुभाषित असतं, पण तेही पुन्हा तसंच आहे का? तर तसं नाही. म्हणजे तुम्ही स्वरूप कसं, असा दुसरा प्रश्न तुम्ही विचाराल तर त्यावेळेला सांगते की 4 ओळींचं जनरली असतं बरोबर, पण 4च ओळींचं असतं असंही नाही. कधी कधी एका ओळीत पण संपतं, काही वेळा गद्य पण. हे त्याचं स्वरूप झालं, पण त्याच्या आधी त्याचं महत्त्व नाही. महत्त्व सांगणार, आत्ता स्वरूपाबद्दल आलं म्हणून स्वरूपाबद्दल सांगितलं. महत्त्व सांगणारच आहे, कारण महत्त्व खूप मोठं आहे. हो. त्यामुळे आधी महत्त्व सांगण्याच्या आधी हे स्वरूप सांगितलं, कारण कधी कधी एका ओळीत संपतं सुभाषित. म्हणजे जरी 4 ओळींचं असलं तरी आपल्याकडे सुभाषित म्हणून अति सर्वत्र वर्ज्य आहेत. हो, म्हणजे हा एकच चरण लक्षात राहतो, तो एवढाच महत्वाचा आहे. नाहीतर अति दानात बलिर्बद्धा वगैरे त्याच्या आधीचे 3 चरण आहेत की. हो आहे, पण अति सर्वत्र वर्ज्य आहेत. आपण एकमेकांना सांगताना काय म्हणतो? अति सर्वत्र वर्ज्य आहेत. म्हणजे तो सार जो आहे ते लक्षात राहतं आणि त्यामुळे तेवढं एक चरणाचं पण सुभाषित होऊ शकतं. बरोबर, अगदीच बरोबर. आणि तुम्ही म्हणलात की त्याचं महत्त्व, तर महत्त्व अनेक तऱ्हेने आहे. ते असं जीवनाला व्यापून आहे. कसं? तर कुठलंही साहित्य जसं मनोरंजन करतं, बुद्धीला खाद्य देतं, तसं तेही देतं. याचं एक साधं उदाहरण सांगू. ते तक्रम चक्रस्य दुर्लभम. हो, तो फार छान आहे. ते भोजनांतेच किंपेयम जयंतः कस्य वै सुतः कथम विष्णुपदम प्रोक्तम तक्रम चक्रस्य दुर्लभम. आरामात आहे की नाही सांगा तुम्ही मला? म्हणजे हे खाद्य देणारं आहे की नाही? अगदी प्रश्नच नाही. तो पोटाला पण खाद्य देणार आहे, मनाला पण, बुद्धीला पण देणार आहे, मनोरंजन करणार आहे, त्यातून मजा वाटते की नाही? अगदी प्रश्नच नाही. तसंच अशी काही सुभाषितं अशी असतात की सगळं वर्णन असं की ती मला सोडून गेली की मला चैन पडत नाही, तिच्याशिवाय मी चालू शकत नाही वगैरे वगैरे, असं सगळं वर्णन. आणि एक भिक्षू हे वर्णन करतो. तो सगळा श्लोक मला पाठ नाही आहे म्हणून मी तुम्हाला स्वराठीत सांगते आहे की सगळं सांगतो आहे की तिच्याशिवाय मला, म्हणजे ती माझा आधार आहे,
तिच्यावर माझं म्हणजे तिच्याशिवाय मी राहू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही वगैरे वगैरे. आणि तो भिक्षू असं म्हणतो म्हटल्यावर कोणीही विचारतं पटकन की रे भिक्षू तव कामिनी. तो म्हणतो नाही नाही प्राणप्रिया यष्टिका. याला अपन्नूती असं म्हणतात. म्हणजे रचना काय त्याची तर अपन्नूती असं म्हणतात. म्हणजे कोड्यासारखी रचना, काहीतरी लपवलंय. वर्णन असं वाटतं की एखाद्या आपल्या प्रियेचं वर्णन करतोय, पण प्रत्यक्षात रे भिक्षो तव कामिनी, म्हणजे कोडा घातल्यासारखा आहे ते. हां, नाही नाही प्राणप्रिया यष्टिका. म्हणजे लपवलंय ते. कोडं असतं ते प्रहेलिका असते, बरोबर. पण हे आहे ती अपन्नूती आहे चक्क. हे आहे ते कोड आहे. म्हणजे तक्रम चक्रस्य दुर्लभम काय आहे त्याच्या मागचं, तर तर हे सगळं वेगळं हां, वेगळं हो, जुळवलेलं हो, आहे. हो. अशी पण काही सुभाषितं ज्यात मनोरंजन असतं, डोक्याला खाद्य असतं, बुद्धीला खाद्य असतं, अगदी म्हणजे विचाराला प्रवृत्त करणारं असं असतं. म्हणजे हे आपल्या वाचकांना तक्रम चक्रस्य दुर्लभ ते सुभाषिताचा अर्थ थोडा सांगता का? भोजनांतेच किं पेयम हा प्रश्न पहिला. त्याचं उत्तर आहे तक्र, ताक. जेवणाच्या शेवटी आपण ताक पितो. जयंत कस्य वै सुतः, जयंत कुणाचा मुलगा. जयंत हे इंद्रपुत्राचं नाव आहे, म्हणून शक्रस्य पुत्र हा, असं त्याचं उत्तर. आणि तिसरं कथम विष्णुपदम प्रोक्तम, विष्णुपद कसं म्हटलं गेलं आहे तर ते दुर्लभम. ही तिन्ही उत्तरं 3 प्रश्नांची शेवटच्या एका चरणात कवीने देऊन टाकलेली आहेत. तक्रम शक्रस्य दुर्लभम. कळतं का पटकन? नाही कळत. पण ही जी गंमत आहे, ही जी चमत्कृती आहे, हे सुभाषितांचं एक वैशिष्ट्य आहे. नंतर मी आणि मगाशी पुन्हा हे तक्रम चक्रस्य दुर्लभ तर याच्यामध्ये विरोधाभास पण खूप गमतीचा आहे. एवढा मोठा त्यामुळेच प्रश्न पडणार ना लोकांना. अमृत जिथे उत्पन्न होतं त्या शकराला म्हणजे त्या इंद्राला ताक कसं काय दुर्लभ असेल असा प्रश्न पडेलच. त्यामुळे तिथे काहीतरी वेगळा असा विचार करायला लागतो माणूस. तोपर्यंत विचार होत नाही, तोपर्यंत तक्रार म्हणजे हे सगळी वेगवेगळे प्रश्न आहेत. तसा हाही प्रश्न आहे का असं वाटतं पहिल्यांदा, पण तिथे तर सरळ वाक्य आहे. आणि वाक्य आहे म्हटल्यानंतर असं विचित्र वाक्य कसं आहे, कारण अमृतही ज्याला सुलभ आहे त्याला तक्र म्हणजे ताक कसं काय दुर्लभ असू शकतं. म्हणजे हे ताकाचं महत्त्व सांगायचं कारण इथे काय होतं हे सगळे प्रश्न असताना असा प्रश्न पडतो. मग माणूस उलटा विचार करायला लागतो. तर असा एक थोडक्यात ताकामध्ये असं का आहे की जे इंद्रालाही दुर्लभ आहे, म्हणजे मग हेच हात न्याय त्याला रोजच्या आयुष्यात पण लावता येत. आणि मग हेच सुभाषितांचं एक महत्त्व सांगण्याची की एकीकडून त्यांना सहज जाता जाता तुमची गंमतही करायची आहे आणि तुम्हाला ज्ञानही द्यायचं, असं सुभाषितांचं काम असतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट ते काय करतं तर थोडक्यात पण महत्त्वाचं काय ते सांगतं. आज्ञा गुरुणाम ह्यविचारणीया. गुरुची आज्ञा ही अविचारण फॉलो करायची असते. एका वाक्यात. बरोबर. त्याला उदाहरण कुठलं नंतर मग तुम्ही परशुरामाचं उदाहरण त्याला जोडू शकता. कारण त्यांनी विचारलं नाही वडिलांना की का आईला मारू माझ्या. नंतर त्यांनी जे साध्य करायचं परत रेणुकामातेला पुनर्जीवित केलं वगैरे झालं, पण त्या क्षणी आज्ञा गुरुणाम ह्यविचारणीया ही म्हणजे ह्यविचारणीय ते ही अविचारणीय असं आहे. गुरुची आज्ञा ही अविचारण पालन करण्यासारखी असते. असं इतकं नेमकं आणि सत्यमेव जयते न अनृतम. एका वाक्याचं आहे की नाही. सत्याचाच जय होतो न अनृतम म्हणजे खोट्याचा जय कधी होणार नाहीये असं. कधी कधी असं झाला असं वाटलं तरी त्यात आशा राहते की नाही सत्याचा जय होणार असं आशा राहते. आणि कदाचित ते तात्पुरतं असतं, काही काळाने सत्य येतं म्हणजेच काय की त्यामुळे तो माणूस म्हणतो की नाही कुणीतरी म्हटलंय ना की सत्याचा जय होतो म्हणजे होणार. एक कुठेतरी मनाला माणसाच्या आशा देऊन जातं सुभाषित. तिसरी गोष्ट ते सावध करत असतं. बरोबर. कसं सावध करतं तर गीतेतलं आपलं प्रसिद्ध वचन आहे स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्मो भयावहा. बरोबर बरोबर. केवढा महत्त्वाचा संदेश आहे अर्जुनासारख्या क्षत्रियाला महत्त्वाचा की सधर्म सोडून तू हातावर हात धरून निवांतपणे बसलास म्हणून तुला मारायचे कोणी थांबणार नाही आहेत. तू ब्राह्मणाचा क्षमा करण्याचा नाही बाबा ते काय करायचं ते करू देत, मी आता शस्त्र धरणार नाही असं म्हणलास तरी ते तुला मारणार आहेत. मग असत्याचा जय व्हायला हवा आहे का.
म्हणून का होईना तुला लढलं पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेया, मेलाच तू लढताना चालेल, पण असा शरणागत होऊन बसलास, लपून बसलास आणि त्यांनी मारलं तर त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. हे एका वाक्यात सांगून गेलं. दुसरी गोष्ट, दुर्जनः परिहर्तव्यः विद्येयालंकृतोऽपि सन्. कितीही अगदी विद्येने भूषित असला, उच्च विद्याविभूषित, आत्ता आपण सगळं बघतोय काय जे चालली आहेत कांड, ती सगळी हुशार हुशार मंडळी, कम्प्युटर ह्याच्यातली तज्ज्ञ विज्ञ, आय टी क्षेत्रातली तज्ज्ञ माणसं आहेत, पण ती दुर्जनच आहेत. मणिना भूषित सर्प किमसौन भयंकर. हा त्याच्या पुढची ओळ आहे की अगदी नागमणी असला म्हणून तो काही सर्प भयंकर असण्याचा राहत नाही. तो चावायचा डसायचा तेव्हा डसणारच आहे. अगदी खरं आहे. हे सावध करण्याचं काम सुभाषिता करतात. बरोबर आहे. आणखी म्हणजे खूप सुभाषितांची कामं खूप आहेत. खरं काय सत्य परिस्थितीचं तुम्हाला नेमकं वर्णन करून ते सांग. उदाहरण, सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. हो, हे तर फारच अगदी पटणारं अगदी आणि जगप्रसिद्ध वचन आहे. म्हणजे कुणीच त्याला नाकारू शकत नाही. इतकं चरचरीतपणे सांगितलंय की सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. त्याचा अर्थ पण सांगा. सगळे गुण, कितीही तुम्ही गुणी असलात तरी शेवटी जो श्रीमंत असतो त्याच्या आश्रयाला सगळे जातात. इथे कांचन हे श्रीमंतीचं लक्षण म्हणून सांगितलं. कांचन म्हणजे सोनं. कितीही तुम्ही गुणी असलात तरी जेव्हा सोनं घालून सगळी माणसं समोर येतात तेव्हा ते गुणी माणसाकडे लक्ष द्यायचं. मागे होतात सगळी, गुणी राहतात मागे आणि सोन्याने मढलेली लोक समोर येतात आणि त्यांच्याकडे लगेच लोक धावतात. हे आजही चित्र आपण पाहतो. त्यामुळे दुसरी गोष्ट, आत्ताचे जे आपण लोक म्हणतात हो आमच्या मोबाईलमध्ये आहे म्हणून काहीही वाचून करून आधी काही हे करून जात नाही. पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. तुम्ही पुस्तकात आहे हो, तुम्हाला म्हणजे तुम्ही मला विचारत हो त्या पुस्तकात आहे, मला आठवत नाही आता, बघून सांगेन तुम्हाला. असं हां. परहस्तगतम धनम, दुसऱ्याच्या हातात असलेलं धन. तुमचं धन आहे पण कुणाकडे तरी सांभाळायला दिले. हो बँकेत आहेत आमचे पैसे, करायचे काय ते. आत्ता तुमच्याकडे हातात खर्चाला पैसा नसेल तर उपयोग काही नाही. वेळेला प्रसंगाला तुमच्याकडे काही नसेल तर काही उपयोग नाही. खरं. अशी कितीतरी सत्य खूप छान सांगितली सुभाषितांनी. कोण याती वशम लोके मुखे पिंडेनं पुरिता मृदंगो मुखलेपेन करोती मधुर ध्वनी. किती छान उदाहरण आहे. अगदी अगदी. म्हणजे सरकार दरबारी जाताना, बँकांमध्ये जाताना हे पहिलं अगदी लिहून ठेवायला पाहिजे. हां, कारण त्यामुळे महत्त्व काय आहे सुभाषितांचं, तर त्या अशा सगळ्या गोष्टी ते करतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनं पण अगदी नेमकं तुम्हाला अगदी वेधक असं ज्ञान देतात. हां, नेमकी तुम्हाला जाणीव देतं ते की नाही तुम्ही जाताना काहीतरी घेऊनच जा बरोबर, तर तुम्हाला पुढे आगेचाल मिळणार आहे. सरकारी कामात तर आपण हे नेहमी बघतोच. खरं. सगळ्यात महत्त्वाचं काम त्याचं उभारी देण्याचं सुभाषितात. म्हणजे समजा तुम्हाला खूप त्रास झाला आहे, खूप तुम्ही वैतागला आहेत की सतत दुःख 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 काय, तर कोणीतरी वडीलधारा माणूस सांगतो सुखमी दुःखान्यनुभूय शोभते घनांधकारे श्विवदीप दर्शनम. खूप अंधार आहे तिथे एखादी मिणमिणती पणतीसुद्धा तुम्हाला आधार वाटते. हो. तसं खूप दुःखातून तुम्ही जेव्हा बाहेर येता तेव्हा तुम्हाला सुखाचा आनंद खऱ्या अर्थाने मिळतो किंवा सुखाची किंमत खऱ्या अर्थाने कळते. कधीतरी लहान मुलं, आम्ही आता लहान होतो, म्हणजे मी हे सुभाषितांचं आणखी घेतलं त्याचं एक कारण सांगते की माझे पणजोबा होते आणि ते शिक्षक होते, वकील पण होते. तर ते असं करायचे, दर 2 मिनिटांनी एक गोष्ट सांगायचे आणि काहीतरी सुभाषित ऐकवायचे. म्हणजे एखादा मुलगा आता आमच्या शाळेत असं असं झालं आणि मी एवढं केलं होतं, मी अमुक केलं तरी मला नाहीच बक्षीस मिळालं, त्या अमक्या तमक्याला मिळालं, असं करून जर कोणी आलं रडत, ते लगेच एखादं संस्कृत मराठी कुठलं तरी सुभाषित सांगायचे, एखादी गोष्ट सांगायचे. खद्योतो द्योतते तावद यावद नो दयते शशी उदिते तू सहस्रावशो न खद्योतो न चंद्रमा. काय हो अर्थ याचा? खद्योत म्हणजे काजवा. काजवा तोपर्यंत चमकतो जोपर्यंत चंद्र उगवत नाही.
म्हणजे वासरात लंगडी काय शहाणी आहे आत्ता, त्यांनी केलं ते करू दे. जेव्हा तू पुन्हा तिथे जाशील आणि काहीतरी करशील तेव्हा तुला मिळणार आहे. आणि हेही लक्षात ठेवायचं की आपल्यापेक्षा आणखी कोणीतरी जास्त तेजस्वी मुलगा आला, आणखी कोणीतरी जास्त तयारीचा मुलगा आला तर आपण दोघंही मागे राहणार आहे आणि तो पुढे जाणार आहे. म्हणजे एकाच वेळी ह्यालाही सोलास मिळाला की खद्योतो द्योत ते तावत यावन नोदयत शशी, तू नव्हताच ना तोवर पोचलेला म्हणून त्याला मिळालं बक्षीस. तुला सगळं येत होतं हे बरोबर, पण तू कुठे पोचला होता. हाजीर तो वजीर. हां, पण त्या आत्ता ठीक आहे, खद्योतो द्योत ते तावत यावन नोदयत शशी. आता तू गेलास आणि तू जर त्या ह्याच्यात उतरलास तुलाच बक्षीस मिळालं असतं, पण आता ती संपली आहे स्पर्धा म्हणून पुढच्या वेळी बघ तसंच होईल. आणि समजा जर तुझ्याहीपेक्षा जास्त तयारीचा मुलगा आला तर उदिते तू सहस्रांशो न खद्योतो न चंद्रमा, मग तुम्हाला दुसरा तिसरा नंबर मिळेल. असं म्हणजे अशी एक सांगायची त्यांची पद्धत होती आणि सुभाषितांच्या मुळे शक्य व्हायचं. बरोबर आहे. आणखी काय करतं म्हणजे महत्त्व आणखी काय सुभाषितांचं, तर कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हो, ते तर फारच महत्त्वाचं. हे खूप महत्त्वाचं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. का तर अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. बरोबर. म्हणजे काय, एकतर खरं बोला, प्रिय म्हणजे प्रिय वाटेल असं बोला, पण अप्रिय वाटणार असेल तर सत्यही बोलू नका, कारण तुमचं मग कोणी मानत नाही. कारण गंमत अशी आहे की अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. म्हणजे काय, अप्रिय पण हितकर असं ऐकणारी माणसं फार दुर्लभ असतात. हो, हे अगदी मान्य आहे, हे फार मान्य आहे. त्यामुळे हे पहिलं. नंतर काय तर एक महाभारतातली गोष्ट आहे. महाभारतात कुंतीनी कृष्णाबरोबर युधिष्ठिराला निरोप दिला आहे. तो जेव्हा शिष्टाईला जातो ना कौरवांकडे, तेव्हा कुंती कृष्णाकडे निरोप देते, कारण विदुराकडून तो निघतो, कुंती विदुराकडे असते ना. मग त्या युधिष्ठिराला वगैरे निरोप देते. ती काय निरोप देते तर तिथे ती एक विदुला संजय संवाद सांगते. ती विदुला आणि संजय हे पुन्हा एक आई मुलगा आहेत. म्हणजे विदुला ही आई आहे आणि संजय हा मुलगा आहे. ती विदुला अतिशय क्षत्राणी आहे, त्यामुळे ती वीरवती आहे. आणि तिचा जो मुलगा आहे संजय तो असा मृदू मनाचा आणि त्याला फार म्हणजे छानछोकी आवडत असते. खूप सुखबिख उपभोगायला क्षत्रियाचं ते लक्षण असतं की सुखोपभोग घ्यायचे. आणि त्याचे जे वडील असतात ते म्हणतात की हा ठीक आहे, हा लहान आहे गं, त्यामुळे होईल हळूहळू तयार, असं म्हणून ते त्याला हे करत नाहीत पहिल्यांदा. आणि मग होतं असं की अचानक शत्रूचा हल्ला होता आणि ते मरतात. म्हणजे तो राजा मरतो, संजयचे वडील मरतात. आणि मग शत्रू आता उभा आहे समोर आणि ह्याला जायला हवं आहे युद्ध लढायला. हा सवयच नसते त्यामुळे जायला तयार होत नाही. आणि ती त्याला सांगते तू युद्धाला जायला हवं. तर तो तिला अगदी काय म्हणतात त्याला ब्लॅकमेल करतो, भावनिक ब्लॅकमेल, की तू माझी आई आहेस ना, मग मला तू असं कसं हे करते, उद्या मी मेलो तर. ती म्हणते मेलाच तरी हरकत नाही, मी शूर योद्ध्याची आई म्हणून जगेन, मला अजिबात दुःख होणार नाही, कारण तू लढताना मरणार आहेस, शत्रूला पाठ दाखवून मरणार नाही आहेस. त्यामुळे गाढवासारखं जगू नको, सिंहासारखा जग. आत्ता जर मी तुला पाठीशी घातला, आत्ता जर मी तुला नको जाऊ म्हणून सांगितलं तर मला गाढवी म्हणतील आणि मला ते व्हायचं नाही. तुला काही वाटलं तरी तू आत्ता युद्धाला जायचं आहे. असं सांगताना ती मुहूर्तम ज्वलनम श्रेयः नच धूमायितम चिरम असं सांगते. म्हणजे क्षणभर तू जळून जा अंगारासारखा, निखाऱ्यासारखा, धसमुसत किती काळ राहिलास तरी त्याचा उपयोग नाही. असं स्पष्ट सांगणं काय करावं आणि काय नाही ते मी मगाशी जे सांगितलं उपनिषदात पण आली आहेत सुभाषितं. तर तिथे त्या शिक्षावल्लीमध्ये स्नातकांना उपदेश देत असतात गुरु. तिथे ते काय सांगतात म्हणजे मातृदेवो भव पितृदेवो भव सांगतात, पण आता गृहस्थाश्रमात जाणार आहे. श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम ह्रिया देयम भिया देयम संविदा देयम. म्हणजे काय, द्यायचं आहे पण ते श्रद्धेने द्या, जे काही देणार ते श्रद्धेने द्या. अश्रद्धया अदेयम, श्रद्धा नसेल तर देऊ नका. मग ह्रिया देयम म्हणजे लाजे काजे खातर द्या,
भिया देयम म्हणजे भिवून द्या, की नाही आपल्याला आपण एवढे मोठे आहोत आणि हे करायचं तर भिवून द्या. आणि संविदा देयम म्हणजे जाणीवपूर्वक द्या, डोळसपणे द्या. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे फार नेमकं महत्त्वाचं आहे. काय करा आणि काय करू करू नका काय? हे किती महत्त्वाचं सांगितलंय सांगा. अगदी अगदी प्रश्नच नाही. आणि काही सुभाषितं ही संकल्पना स्पष्ट करणारी असतात. म्हणजे काय, तर ते चक्क चक्क व्याख्या सांगतात. म्हणजे जरी त्यामध्ये गुरुला वंदन असलं तरी गुरु कोणाला म्हणायचं, तर ते अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया काय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्याला वाटतं हे गुरुवंदन आहे, पण हे सुभाषित आहे. का, तर गुरु कसा असतो, अज्ञानतिमिरांधस्य अज्ञानरूपी अंधकारामुळे जो ज्याला दिसत नाही आहे त्याला ज्ञानांजनशलाकया म्हणजे ज्ञानरूपी अंजनाच्या काडीने म्हणजे ते जे चक्षुरुन्मीलितं येन त्याचे डोळे जो उघडतो त्या गुरुला नमस्काराचं. म्हणजे गुरु कसा पाहिजे, तर शिष्याच्या अज्ञानरूपी अंधाराचा पूर्ण नाश ज्ञानाने त्यांनी केला पाहिजे. अगदी बरोबर. हे म्हणजे ही गुरु म्हणजे कसा पाहिजे. तर गुरु कोणालाही हल्ली मानतात आणि लोकांच्या पाया पडतात. ते बघतोय आपण की कुठल्या गुरूंच्या नादी लागून काय लोक वागायला लागली आहेत आणि कशाला सामोरी जायला लागली आहेत. त्यामुळे अशा वेळी महत्त्व कळतं सुभाषितांचं, की सुभाषितं काय करतात. तसं मित्र हल्ली आपण व्हॉट्सॲपला मित्र करतो, फेसबुकला मित्र करतो आणि मग इतके गळ्यात गळे घालतो आणि मग कधीतरी तो काहीतरी फसवून गेला की बोंबा मारतो. हे जे काय आहे त्याला इतकं सुंदर सुभाषितात लक्षण सांगितलं आहे. कसा असतो सन्मित्र, तर पापान निवारयती योजयते हिताय गुह्यम गुहती च गुणान प्रकटीकरोति आपद्गतं च न जहाती ददाती काले सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति संतः. म्हणजे काय, तर तुम्ही जर पाप करत असाल, चुकीचं वागत असाल, तर तो निवारयती थांबवतो, रोखतो. योजयते हिताय योग्य काय हे सांगून तिकडे वळवतो. आणि हे सगळं बघा तुम्ही उमाताई, मला तरी आठवतं माझ्या म्हणजे आपल्या काळापर्यंत अशी मित्रमंडळी आपण बघितली आहेत की जी आपल्याला चुकत असू आपण तर थांबवत होती. आणि आपल्या घरातल्याने त्याचं काही वाटलं नाही किंवा त्यांच्याही घरातल्यांना काही वाटलं नाही. कशाला तू त्याच्या भानगडीत पडतो, कशाला तिला काहीतरी सांगते, ते आपल्याला असं कधी नव्हतं लोकांचं. आता लोक खूप हात राखून मैत्री करतात. आता खूप लोक उपयुक्तता बघून मैत्री करतात. पण खरा मित्र कसा असतो, त्यामुळे आता चुकतात पण लोक खूप मित्र शोधण्याच्या बाबतीत, मैत्रिणी शोधण्याच्या बाबतीत. आणि मैत्रीत धोका खाल्ला की माणसं खूप आपटी खाल्ली मोठी म्हणून खूप फ्रस्ट्रेट होतात आणि डिप्रेस होतात. हे टाळायचं असेल तर सुभाषितं खूप मदत करतात. अगदी अगदी. त्यामुळे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, आपद्गतं च न जहाती ददाती काले. म्हणजे ते जे अस्वलाची गोष्ट आपल्याला ऐकतो पंचतंत्रातली किंवा हितोपदेशातली, की दोन मित्र असतात आणि अस्वल येतं, एक स्थूल असतो त्यातला मित्र, दोघं चाललेले असतात. समोरून अस्वल आल्यावर तो जो कृश असतो तो सरळ पटपट चढतो झाडावर आणि मग त्या स्थूलाला प्रश्न पडतो, झाड आहे आपण कसं चढणार झाडावर. मग तो 2 मिनटं विचार करतो आणि असं मेल्यासारखा पडून राहतो. अस्वल तिथे येतं, त्याचा वास घेतं आणि त्याला मेला आहे असं समजून, कारण त्याने श्वास रोखून धरलेला असतो. ते निघून जातं. खाली उतरल्यावर तो मित्र विचारतो, काय रे काय म्हणला अस्वल. त्याच्या स्वरात जरासुद्धा सहानुभूती नसते, चेष्टाच असते. तर तेव्हा तो सांगतो की अशा मित्रांवर विश्वास ठेवू नको जे संकटात साथ सोडतात. अशी ती गोष्ट जी आहे तिथे आपद्गतं न जहाती, जर तुम्ही संकटात असलात तर तुम्हाला सोडत नाहीत. ददाती काले म्हणजे योग्य वेळी तुम्हाला ते हात देतात, साथ देतात. ददाती काले म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्यावर प्रसंग आहे, वेळ आहे, तेव्हा तुम्हाला ददाती म्हणजे मदत देतात, साथ देतात. तिथे काय देतात दिले नाही, ददाती काले प्रसंगाच्या वेळी जेव्हा तुमच्यावर काही प्रसंग आहे, वेळ आहे, तेव्हा ते ददाती म्हणजे त्यांचा वेळ देतात, तुम्हाला साथ देतात. ह्याला म्हणजे हे सगळं जो वागतो असा त्याला सन्मित्राचं लक्षण असं सज्जन म्हणतात. ते म्हणत नाहीत की सन्मित्राचं लक्षण आम्ही सांगतो. सज्जन माणसं म्हणजे जे स्वतः चांगले असतात ते सन्मित्राचं हे लक्षण सांगतात. म्हणून हे लक्षात ठेवा असं म्हणजे सुभाषितं यासाठी महत्त्वाची आहे.
महत्त्व काय तुम्ही म्हटलात ना, असं सगळं त्यामुळे व्यापून आहे ते सुभाषितांचं खरं जग खरं आहे. आपल्याला. म्हणजे खरं तर आयुष्यात असं एकही क्षेत्र नाही की जिथे सुभाषिताने तुम्हाला काही सांगितलेलं नाही सांगितलेलं आहे, नाही. शिकवण दिलेली नाही आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला कधीही असं वाटलं की आता मी कसं करू, काय करू, तर तुम्ही सुभाषितांकडे वळला तर तुम्हाला नक्की मार्गदर्शन हो, मिळतं. नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. आपण या सगळ्यातनं स्वरूप कसं असं सुभाषितांचं ते कळलं. हां ते कळलं. हां. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. तर मग आता मला आपण स्वरूप त्याचं पाहिलं आहे, महत्त्व पाहिलं आहे, हे सगळं समजून घेतल्यावर मग मला आता असा एक प्रश्न पडला आहे की सुभाषितांचे काही प्रकार पण असतात का? प्रकार म्हणजे मी म्हटलं तसं 4 चरणांचे 2 चरणांचे जसं स्वरूप आहे त्यानुसार पण प्रकार आहेत, पण त्याहीपेक्षा विषयवार काही सुभाषितं असतात. म्हणजे मी जे म्हटलं भर्तृहरीचं मगाशी, तर भर्तृहरीनी 3 शतकं लिहिली, म्हणजे नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक. तर त्या शृंगाराला अनुसरून शृंगारातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या हायलाईट करताना त्यांनी शृंगारशतकामध्ये पण सुभाषितं लिहिली आहेत. सगळीच सुभाषितं नाही आहेत, काही श्लोक नुसते वर्णनपर पण आहेत. पण शृंगाराचं महत्त्व कसं, किंवा म्हणजे याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता, म्हणजे कशी परिस्थिती असते की जो ज्याचा विचार करतो तो माणूस ह्याचा विचार न करता तिसऱ्याचाच करतो असं. म्हणजे त्यामुळे धिक्तांच तमच मदनंच इमांच मांच हे पहिलंच जे शृंगार शतकातलं आहे ते सुभाषित आहे. कारण तिथे परिस्थिती सांगितली आहे जगाची, की जगात काय असतं की मी ह्याच्यावर प्रेम करतो, हा त्याच्यावर प्रेम करतो, ती त्याच्यावर प्रेम करते, असं करत सर्कल सगळं वेगवेगळंच होत जातं. म्हणजे मदन किती गंमतशीर आहे की जो ज्याला एकाला आकर्षण त्याच्याबद्दल देतो तर त्याला याच्याचबद्दल देत नाही, त्याला तो तिसऱ्याबद्दल आकर्षण देतो. आणि हे जे आहे ते प्रेमातलं हे गणितच आहे. म्हणजे प्रेमात अनेकदा आपण असे त्रिकोण का होतात त्याचं कारण ते आहे. त्यामुळे शृंगार शतकात पण अशी काही सुभाषितं, जे पहिलंच मी सांगितलं धिक्तांच तांच मदनंच इमांच मांच, त्या मदनाचा धिक्कार असतो, त्या सगळ्यांचा धिक्कार असतो जे एकमेकांवर न प्रेम करतात, तिसऱ्यांवर करतात. म्हणजे ही वस्तुस्थिती तिथे सांगितलेली आहेच. तसं नीतिशतकात त्यांनी वेगवेगळे विषय केले, ज्यामध्ये त्याला पद्धती असं लोकांनी नंतरच्या नाव दिले. आज्ञ पद्धत, विज्ञ पद्धत, नंतर वैराग्य पद्धत नव्हे, उद्यम पद्धत. म्हणजे काय तर त्या ठिकाणी उद्योगाबद्दल, प्रयत्नाबद्दल जिथे 10 श्लोक, प्रत्येकाचे 10 श्लोक त्यांनी केले. उद्यमाचं महत्त्व सांगणारे, म्हणजे ते उद्यमे न हि सिद्धंती कार्याणि न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. तसेच सगळे मग उद्यम कशा प्रकारचा असं वेगवेगळे 10 श्लोक आहेत. अच्छा. तसं विद्या धनस्सर्व धनप्रधानम किंवा विद्याविहीनः पशुः, ही सगळी शेवटची मी फक्त चरणं सांगते त्यांच्या. पण असे सगळे विद्येबद्दलचे श्लोक आहेत. बरं, म्हणजे ते सुभाषित आहे असं म्हटलं पाहिजे. सुभाषितच आहेत. सुभाषितातच म्हणजे त्यांनी विद्येचं महत्त्व सांगितलं आहे, विद्या कुणाला किती काय काय देते हे सांगितलं आहे. तसं अज्ञ माणसांनी काय करावं, काय करू नये. म्हणजे मौन हे विद्वानांच्या सभेत अज्ञांचं साधन असावं असं सांगितलं. मौन बाळगावं चक्क त्याने. विद्वानांच्या सभेत त्यांनी तोंड उघडू नये, कारण तोंड उघडलं की कळणार आहे आपल्याला. म्हणजे
आज्ञसुखमाराध्या सुखतरमाराध्यते विशेषज्ञ ज्ञानलवदुर्विदग्धम ब्रह्मापि नरम न रंजयती. असं आज्ञ पद्धतीतलं, म्हणजे आज्ञानी माणसं कशी असतात म्हणजे याबद्दल 10 श्लोक आहेत, त्यातला हा एक श्लोक आहे. आज्ञसुखमाराध्या, कोरीच पाटी असते, त्यांना सांगणं सोपं असतं, त्यांना बरोबर. मनवणं सोपं असतं. सुखतरम आराध्यते विशेषज्ञ, जी विशेषज्ञानी आहेत त्यांना तर आणखी आर्जव करणं त्यांचं किंवा त्यांना मनवणं सोपं आणखीच असतं. पण ज्ञानलवदुर्विदग्धम, एवढ्याशा ज्ञानांनी, म्हणजे अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले जे आपण म्हणतो त्याला ज्ञानलव, लव म्हणजे अंश, दुर्विदग्ध, त्यांनी एकदम आपल्याला स्वतःला शहाणे समजणारे जे असतात त्याला ब्रह्मापि नरम न रंजयती. ब्रह्मदेवसुद्धा काळजी करू शकत त्याला रंजवू शकत नाही, त्याला आनंदी करू शकत नाही, बरोबर, त्याला समजवू शकत नाही. खरं. म्हणजे अशी जी काही हे आहे, त्यामुळे विषयवारी काही सुभाषितं आहेत. म्हणजे सुभाषितांचे प्रकार म्हणायचं तर काही हे असे विषयवार आहेत, काही मी तुम्हाला मगाशी म्हटलं, जसा अपन्नुती हा एक सांगितला प्रकार गमतीचा, तसा अन्योक्ती हा प्रकार गमतीचा पण आहे आणि प्रबोधक पण आहे. बरं. म्हणजे म्हणजे काय कसं? हं. तर लेकी बोले सुने लागे जे आपण करतो, आपल्याला सांगायचं एकाला असं आपण तिसऱ्याला सांगतो, हो. ते अमुक अमुक कर, असं असं करू नको. ते आपण समोरच्या जो तसा वागतो हं. त्याला न सांगता तिसऱ्याशी बोलतो आपण. ज्याला लागायचं त्याला बरोबर लागतं ते, पण आपण बोलताना त्याला न बोलता तिसऱ्या माणसाला बोलतो, ज्याला आपण म्हणतो मराठीत लेकी बोले सुने लागे. कारण सुनेला सासू सुनेचं नातं इतकं बिटर असतं हो. की पटकन सासू काही म्हणाली तर सून चिडू शकते. मग न चिडू देता तिला जर काही सांगायचं असेल तर आपल्याच लेकीला नावं ठेवायची किंवा बोलायचं, असं जी पूर्वी सासवा करायच्या अशी पद्धत होती पूर्वी, त्याला आपण लेकी बोले सुने लागे म्हणतो. तसं संस्कृतमध्ये काही सुभाषितकार अन्योक्तींचा वापर करतात. त्यातली एक अन्योक्ती भर्तृहरीच्या ह्याच्यातली मी वाचून दाखवणार आहे. रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम अंबोधा बहवो हि सन्ति गगने सर्वैपि नेतादृशाः केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणी गर्जन्ति केचिद्वृथा यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. बस. चातक काय करतो, फक्त पावसाचं पाणी हे करून राहतो, पिऊन राहतो, मेघातून पडणारं. पण त्यालाही हा सांगतोय कवी की रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम. हे चातक मित्रा, जरा सावधान होऊन ऐक, सावधान मनाने ऐक. काय ऐक? अंबोधा बहवो हि सन्ति गगने सर्वेपि नैतादृशाः. खूप ढग आहेत हे आकाशात, पण सगळे एकसारखे नाही आहेत, सगळे याच्यासारखे नाही. म्हणजे कोणीतरी एक विशिष्ट आहे, त्याच्यासारखे सगळे नसतात. केचित वृष्टीभिर आर्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचित वृथा. काही खरंच पृथ्वीला वृष्टीने आर्द्र करतात, तृप्त करतात, पण गर्जन्ति केचित वृथा, गरजणारे खूप आहेत. त्यामुळे यम यम पश्यसी तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. ज्याला ज्याला बघशील, म्हणजे मेघ बघितला की लगेच म्हणायला लागू नकोस की मेघा मेघा पाणी दे. यम यम पश्यसी तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. त्याच्या पुढे दीनवाणेपणाने बोलू नकोस. हे सांगितलंय कुणाला तरी एका माणसाला की जो काहीतरी त्याच्या गरजेसाठी लोकांकडे जातोय, मागतोय, पण सगळेच लोक तसे नसणार आहेत. त्यामुळे विचार करून पारखून जन्मान, ज्याच्याकडे तुझ्या याचनेची पूर्ती होईल त्याच्याचकडे माग. बाकी गरजणारे खूप असतात, हे लक्षात घे, हे सांगण्याचा एक भाग. असे अन्योक्तीचे खूप प्रकार. हे अन्योक्तीचे खूप प्रकार आणखी कुठे आले तर जगन्नाथाचं एक भामिनी विलास म्हणून जो ग्रंथ आहे, त्या भामिनी विलासामध्ये एक अन्योक्ती विलास म्हणून वेगळाच प्रकरण आहे, वेगळंच. त्यात खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या अन्योक्ती आहेत. बरं. ती मेघान्योक्ती आहे, गजान्योक्ती आहे, वेगवेगळ्या अन्योक्ती आहेत. आणि त्यामध्ये अशीच सगळी महत्त्वाची तत्त्वं सांगितली आहेत की सगळ्या वेळी तुला जरी वाटलं की खूप आपल्या म्हणजे स्तुती करणारे भुंगे हे आंब्या, स्तुती करणारे जरी भुंगे तुला वाटले तरी प्रत्यक्ष ते तुझा काही हे करत नाही आहेत, ते नुसतेच तुझ्यातला रस चाखणार आहेत. वाऱ्याला तू खरा मित्र मान. का तर वारा तुझा गंध सर्वत्र पसरवणार आहे. म्हणजे तुझी कीर्ती सुगंध तुझा पसरवणार तो वारा आहे, तो तुझा खरा मित्र आहे. बाकी हे गुंजारव करणारे भुंगे तुला वाटत आहेत
की खूप गुणगुणून आपल्याला आनंद देतात वगैरे, पण ते फक्त खुशमस्करी आहेत असं, अशी त्याच्यातली एक आठवलेली हे सांगितली. पण अशा अन्योक्ती खूप आहेत त्याच्याकडे. बरं. त्यामुळे असे अन्योक्ती हा एक प्रकार सुभाषितांचा असतो. आणि काही वेळा तेही एक मुद्दा म्हणून की काही वेळा भर्तृहरीच्याच ह्याच्यात आणि इतरही सुभाषितांमध्ये दिसेल तुम्हाला, पण मला ते नेहमी भर्तृहरीच्या ह्याच्यात जाणवलेलं म्हणून सांगते की काही वेळा तो लिस्ट करतो सद्गुणांची किंवा दुर्गुणांची, आणि मग हे सगळे गुण असतील ते केन जानीमहे किंवा दुर्गुण असतील ते केन जानीमहे असं म्हणून अशी एक सगळी म्हणजे अख्खं सुभाषित आहे तर ते फक्त गुणांची किंवा दुर्गुणांची लिस्ट आहे. किंवा हे सगळं असेल तर हे कशाला, ते असेल तर हे कशाला, असंही प्रकार असं पण आहे. तर आता ते मुद्दा म्हणून तुम्हाला गंमत म्हणून सांगते. म्हणजे थोडक्यात सांगायचं का आहे हां. तर ते प्रभावीपणाने कसं मांडलं जाईल मांडण्यासाठी काही वेगळे प्रकार असे हां, केले आता आहेत. ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडून तुम्ही तुमच्या मुख्य मुद्द्याकडे लक्ष द्या. हां, आता बघा, क्षांतिश्चेद अनलेन किम किमरिभे क्रोधोस्ति चेद देहिना ज्ञातिश्चेद अनलेन किम यदि सुहृद दिव्यौषधै किम फलम किम सर्पै यदि दुर्जना किमुधनैर विद्यानवद्या यदि. सांगायचं काय, हे विद्या पद्धतीतलं आहे. म्हणजे विद्येबद्दलचं महत्त्व सांगायचं आहे. व्रीडाचेत किमु भूषणे सुकविता यद्यस्ति राज्येन किम. म्हणजे काय, तर जर त्या एखाद्या माणसाकडे शांती असेलच तर दुसरा त्याच्याशी समाधानकारक बोलला किंवा न बोलला तो शांतच राहणार आहे. त्याच्याकडे त्याचं काही महत्त्व नाही. शांती ज्याच्याकडे मूलतःच आहे त्याला वेगळं कोणीतरी समाधानकारक वचन माझ्याशी बोलावं अशी काही त्याची हे नाही आहे. किंवा ज्ञातिश्चेन अनलेन किम. जर तुमच्याकडे जिवलग मित्र असतील, नाही जिवलग मित्र नव्हे, जर ज्ञाती बांधव असतील तर वेगळा अग्नी कशाला, भांडण तुमचं लागणारच आहे. आणि यदि सुहृद, जर मित्र चांगला अगदी जवळचा अंतरंग मित्र असेल तर दिव्यौषधी किम फलम, कशाला दिव्यौषधी हवी आहे. म्हणजे हे असेल तर ते कशाला, अशा काही लिस्ट केल्या आहेत. किंवा दाक्षिण्यम स्वजने दयापरजने शाठ्यम सदा दुर्जने प्रीतिस्साधुजने नयोनृपजने विद्वज्जने श्वार्जव शौर्यम शत्रुजने क्षमा गुरुजने नारीजने धूर्तता ये चैवम पुरुषाः कलासु कुशलाः तेष्वेव लोकस्थिती. म्हणजे ही सगळी गुणांची खाण म्हणजे ते लोक असतात ज्यांच्यामुळे हा लोकव्यवहार चालू आहे. बरं. मग ते कुठले कसे लोक, स्वजने दाक्षिण्यम, स्वतःच्या लोकांबद्दल दाक्षिण्य म्हणजे उदारवृत्ती. दयापरजने, जी इतर मंडळी आहेत, परकी मंडळी आहेत किंवा शत्रू पण आहेत त्यांच्याविषयी दया. शाठ्यम सदा दुर्जने, जी दुर्जन मंडळी आहेत त्यांच्याशी सठाशी शाठ्य म्हणजे दुष्टाशी दुष्ट वागण्याचा स्वभाव. प्रीतिस्साधुजने, चांगल्या लोकांबद्दल प्रेम. नयोनृपजने, राजांबद्दल न्यायाने वागणं. विद्वज्जने श्वार्जवम, जी विद्वज्जनं आहेत, जे विद्वान लोक आहेत त्यांच्याविषयी आर्जव म्हणजे रुजुता म्हणजे सरळपणा, नम्रता. शौर्यम शत्रुजने, शत्रूशी शौर्य. गुरुजनांच्या बाबतीत क्षमाशील वृत्ती. नारीजनांच्या बाबतीत, हे फार महत्त्वाचं, स्त्रियांशी वागताना अतिशय धूर्त वागणं ज्याचं असेल. ये चैवम पुरुषाः कलासु कुशला, हे सगळे या कलांमध्ये जे कुशल असतात पुरुष त्यांच्यामुळेच लोकस्थिती म्हणजे ही लोकराहाटी जी चालली आहे जगराहाटी या अशा गुणांच्या लोकांमुळे चाललेली आहे. असं लिस्टिंग काही वेळा काही ठिकाणी असतं. त्यामुळे हे असं सगळं या ह्यांचं खूप छान आहे. विनोदी अशी काही सुभाषितं आहेत. मी जसं मगाशी सांगितलं की रे 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 भिक्षोतव कामिनी नाही नाही प्राणप्रिया यष्टिका, अशी काही आहेत. अशी खूप शोधून काढली तर अशी खूप विनोदी पण मिळतील. टकला माणूस असतो तो खूप सुखी असतो वगैरे अशा स्वरूपाचं एक सुभाषित आहे. बरं. की खलवाटो सदा सुखी असतो. खलवाटा म्हणजे टकला माणूस, हो. तर तो कायम सुखी असतो. अशा तऱ्हेची एक गमतीशीर मला अजून एक असंच मजेदार आठवतं पण मला पूर्ण माहिती नाही की शंकराच्या परिवाराचं वर्णन आहे. हो ते तर हो, तुम्हाला गंमत माहिती आहे का, ती तर खूप मजा आहे. म्हणजे आता मी पुढे येणार होते त्या ह्याला की सुभाषित रत्न भांडागारामध्ये काही नांद्यांमध्ये पण अशी गंमत आहे. बरं. म्हणजे विनोदी तुम्ही म्हणाल ना तर नांदी आहे खरं तर ती, पण म्हणजे तुम्हाला आता आठवलंच म्हणून सांगते. तर नांदी आहे खरं तर ती, तो शिव तुमचं रक्षण करो. पण तो शिव कसा, तर म्हणजे शृंगारिक आहे ते थोडंसं की पार्वतीने झालं असं की पार्वती शंकराकडे गेली, त्याच्या कानाशी लागली, काहीतरी सांगत होती
तेवढ्यात तिला कळलं की शंकराचे डोळे म्हणजे चंद्र सूर्य आहेत, त्या दोघांचं आपल्याकडे लक्ष आहे. मग ती लाजली आणि म्हणून तिने सूर्याच्या म्हणजे उजव्या डोळ्यावर हात ठेवला की जो सूर्य आहे. चंद्र त्यावेळी नाही आहे ना, सूर्याच्या ह्याच्यात चंद्राला काही दिसत नाही आहे. तिने सूर्याच्या म्हणजे उजव्या डोळ्यावर हात ठेवला, त्यामुळे सगळं मिटलं, सगळी कमळं मिटली, सगळं मिटलं. आणि मग तिने निवांतपणे शंकराच्या कानात जे तिला सांगायचं होतं गमतीने ते सांगितलं. असा शिव तो तुम्हाला प्रसन्न हो. हो, आजची गंमत म्हणजे अशी तर गमतीशीर सुभाषितं खूप आहेत, पण ते नांदी वगैरे स्वरूपात आहेत. म्हणजे त्याला सुभाषितं म्हणून वेगळं काढावं लागेल अशी आहे. पण ती सुभाषित रत्न भांडागारामध्ये त्याचं सगळी मंगलाचरणं एकत्र केली आहेत त्यांनी. म्हणजे अख्खं एक प्रकरण मंगलाचरणाचं आहे. परवा गुर्जरबाई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या तिथे ना, तर तेव्हा त्यांनी सगळ्या पुस्तकांबद्दल सांगितलं. त्यांनी 7 खंडात ते केलं, 8 खंडात. तर त्यात सुरुवातीचा खंड फक्त त्यांनी मराठीच केलं आहे. ते म्हणे तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता आला की सगळं देऊन कसं होईल म्हणून, त्यामुळे फक्त मराठी केलं आहे. म्हटलं बाई यांचं संस्कृत मिळालं तर आम्हाला किती बरं होईल, कारण म्हटलं मराठीत आम्हाला कळतं आहे पण संस्कृतमध्ये जास्त मजा येईल, कारण त्या शब्दांची मजा त्यात सांगता येईल लोकांना. बरोबर. तर त्यामुळे ती अशी काही काही खूप मजेशीर सुभाषित आहेत. हो, कारण मी मगाशी म्हणत होते ते असं की कार्तिकेयाचा मोर शंकराच्या गळ्यातल्या नागाकडे. हो, तिथेच मला त्याचवरून आठवलं. तुम्ही हे जी उदाहरण सांगितलं ना त्याचवरून आठवलं की ती सगळी मंगलाचरण आहेत तशी खूप आहेत. आणि म्हणजे सुभाषित रत्न भांडागारामध्ये खूप आहेत. मस्त. पहिली सगळी मंगलाचरण वाचली तर आपल्याला असं वाटतं की नक्की मंगलाचरण आहेत की अशा गमतीशीर. म्हणजे अशा गमती. आणि सगळे शंकराचीच फॅमिली आहे ना, म्हणजे देवांमध्ये फॅमिली कुटुंबवत्सल शंकरच आहे फक्त, त्यामुळे त्याच्याविषयीची खूप सुभाषितं अशीच आहे. आणि नेहमी असं काहीतरी की हिनी पार्वतीनी प्रत्येक त्याची जी विशेषण आहे, मी शूली आहे असं म्हटलं की मग ती शूलीचा अर्थ वेगळा घेते. मी पशुपती आहे, मग इथे काय करतोस बाबा, जा ना तिकडे, असं. म्हणजे मी आलोय असं सांगून तो दारावर दस्तक देतोय आणि पार्वती म्हणते की मी नाही ओळखत, अगं मी पशुपती तर इथं काय करायचं, वनात जा वगैरे, असं अशी उत्तरं दिलेली आहेत. तर ती म्हणजे विनोदी सुभाषितं म्हणता येतील असं आहे. पण ती सगळी अशा मंगलाचरणात जास्त आहे आणि विनोदाच्या अंगाने जाणारी आहेत. विनोदाच्या अंगाने जाणारी आहे. पण मग अगदी सुरुवातीला आपण म्हटलं की जन्मापासून मरणापर्यंत आणि उठल्यापासून झोपेपर्यंत सुभाषित सतत आपली पाठराखण करत असतात. पण जन्मापासून मरणापर्यंत म्हणजे जन्मावरही आहे सुभाषित, मरणावरही आहे सुभाषित, जागल्यापासून झोपेपर्यंत काय काय करावं यावरही कितीतरी सुभाषित आहे. तर जन्माला येणारा मनुष्य, जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्माला येतो तेव्हा मनुष्य सामान्य म्हणूनच येतो, संस्कार झाले की तो द्विज होतो. बरोबर. वहिनी संहारात आपण माहिती आहे आपल्याला की कर्णाचं आणि अश्वत्थाम्याचं जेव्हा भांडण होतं तेव्हा सुतो वा सुतपुत्रो वा योवा कोवा भवाम्यहम दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. बाकीचा संदर्भ सोडला सुताचा, सुतपुत्राचा वगैरे, तरी दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम हे स्वयमेव एक सुभाषित आहे. अगदी. जन्म जरी दैवामुळे असला तरी माझ्यावर अवलंबून आहे, जे पौरुष आहे, जो पराक्रम आहे तो माझ्यावर अवलंबून आहे. जन्म हा दैवाने आला असला तरी. चारुदत्ताचं जे उदाहरण आहे, चारुदत्त स्वतःच्या दारिद्र्याविषयी जेव्हा दुःख करतो तेव्हा तो काय म्हणतो, दारिद्र्याद्वा मरणाद्वा मरणम मे रोचते न दारिद्र्यम का अल्पक्लेशम मरणम दारिद्र्यम अनंतकम दुःखम. यात किती गोष्टी सांगितल्या. खूप. म्हणजे दारिद्र्यात अनंत दुःख आहे आणि मरण हे अल्पक्लेश आहे. म्हणजे मरण परवडलं पण दारिद्र्य नको इतकी. म्हणजे दारिद्र्याची किती परमावधी त्यांनी अनुभवली आहे हे कळतं. आणि त्यापेक्षा मरण त्याला मग स्वस्त वाटतं असं. किंवा अंतेमती ही सागती ही नेहमीच आपण ऐकतो हे सुवचन किंवा हे सुभाषित की नेहमी शेवटी म्हणून देवाचं नाव घ्यावं का, तर तुम्ही देवाचं नाव घेलं तर निदान त्याचे भक्त म्हणून जन्मता. नाहीतर अंतेमती ही सागती ही जडभरताची गोष्ट आपल्याला माहिती आहे भागवतात जी आहे ती की तो त्या हरणाच्या पाडसात त्याचा जीव गुंततो मरताना, स्वतः मरताना योगी असून पण त्याचा जीव तिथे गुंतल्यावर तो हरणाच्या पाडसाच्या जन्माला जातो. फक्त त्या योगाच्या सामर्थ्यामुळे त्याला कळतं की
आपण त्या आसक्तीत राहिलो म्हणून आपल्याला हा जन्म आला, म्हणून मग तो नंतर इतका जडमूढासारखा राहतो आणि मग हरणाचा जन्म संपवतो. त्यानंतर पुढचा जन्म त्याला एका ब्राह्मण कुटुंबात येतो. तिथे मग तो नंतर एक राजा रघुगणाचा, तिथेही तो असा जडभरताच म्हणजे जडच राहत असतो जडमूढासारखा. नंतर त्याला योगायोगाने रघुगण नावाचा राजा भेटतो आणि तिथे तो त्याला उपदेश करतो. पहिल्यांदा त्याची पालखी वाहतो आणि पालखी वाहता वाहता रघुगण म्हणतो की काय अरे तू एवढा नट्टाकट्टा दिसतोस आणि इतका काय असा रेम्या डोक्यासारखा पालखी वाहतोयस. तेव्हा तो म्हणतो तुम्ही नेमकं कुणाला म्हणताय मला माहिती नाही, कारण हा देह ती काय पालखी वाहतोय तुमची, मी नाहीच वाहत आहे. म्हटल्यावर तो रघुगण शहाणा असतो, त्यामुळे तो म्हणतो हा काहीतरी वेगळं बोलतोय, म्हणून तो शोधातच चाललेला असतो की मला ज्ञान कोण देईल. म्हणून तो उतरतो, त्याला म्हणतो तू कोण आहेस सांग, कारण मला तू बोलतोयस हे वेगळं वाटतंय, माझ्याकडून तुझा अपमान झाला, या असंबद्दल माफ कर, मला असं करायचं नव्हतं वगैरे वगैरे. आणि मग तिथे पण मग तो तेव्हा सांगतो की अंतेमती ही सागती ही, जी माझी शेवटची हे राहिली तसा मला जन्म आला. त्यामुळे म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत इतक्या गोष्टी अशा होत राहतात, हे सुभाषितकार कुठे ना कुठेतरी नोट डाऊन करत असतात. बरोबर. म्हणजे एकी ठिकाणी मनुस्मृतीत मला वाटतंय म्हटलंय की मृत्यूना गृहीत केशेषु, मृत्यूने केस धरलेत असं समजून कर्म करावं माणसाने. खरं कारण म्हणजे कायम मरणाचे स्मरण असावे आपण म्हणतो ते काय, तसंच तिथे म्हटलंय की मृत्यूना गृहीत केशेषु, जसं मृत्यूने आपले केस धरलेत म्हणजे केव्हाही जाणार आहोत आपण असं समजून कर्म करावं, म्हणजे माणूस सरळ कर्म. आणि जागेपासून झोपेपर्यंत कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शन, उठल्यावर आपण म्हणतोच पहिल्यापासून फार पूर्वीपासून. आणि ही प्रार्थना म्हणून जरी म्हटली तरी त्यामध्ये सांगितल्यात किती महत्त्वाच्या गोष्टी. कराग्रे वसते लक्ष्मी, कारण ती बोटं कामाला लागली नाही तर तुम्ही लक्ष्मी मिळवू शकणार नाही. मग ती लेखन असू दे किंवा काम असू दे, बोटांची अग्र काम केले नाही त्यांनी, म्हणजे कणिक पण मळावी लागते, ती बोटच लागतात पहिली. करमध्ये सरस्वती, हातात तुम्ही घेऊन पुस्तक वाचता म्हणून करमध्ये सरस्वती. आणि करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शन. बरोबर. म्हणून म्हणजे तिथपासून मग आकाशात पतितम तोयम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट. मग नाही उठत आहे एखादा माणूस तर अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो अधनस्य कुतो अमित्रम अमित्रस्य कुतः सुखम. म्हणजे सारखं जर असं लावून ठेवायचं ठरवलं की झोपेतून उठवण्यापासून रात्री झोपेपर्यंत तर अशी कितीतरी सुभाषितं ऐकवता येतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती अशी किंवा सुखार्थीनं कुतो विद्या कुतो विद्यार्थीनं सुखम. खरं खरोखरच ही सुभाषितांची दुनिया मजेशीर फार आणि खूप व्हास्ट आहे, खूप व्हास्ट आहे. म्हणजे आता तुम्ही मला असं म्हणलात की असे वेगळे सुभाषितांचे संग्रह आहेत का, आहेत तुम्ही सांगताय असेच काही काही आहेत असं विचारलं तर ते सांगणं पण खूप हे आहे, अशी गंमत. पण ते समजून घेणं पाहिजे. खरं आहे. मग आता तुम्ही याच्याबद्दल तर सांगा, पण सुभाषित वेगळी मिळतात स्वतंत्र ग्रंथ स्वरूपात की रामायणातील सुभाषिते, महाभारतातील सुभाषिते अशी संकलन स्वरूपात ती घ्यावी, अभ्यासावी लागतात. म्हणजे तुम्ही आत्ता जे सांगितलं तर त्याच्याबद्दल मला हे सुचलं. बरोबर. नाही, गंमत अशीच आहे की रामायणातली सुभाषितं, महाभारतातली सुभाषितं, योग वासिष्ठातली सुभाषितं अशी संकलनं निघाली आहेत. अच्छा. पूर्वीपासून ही संकलनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. कारण रामायणातली कितीतरी अशी, आता आम्ही रामायणावर कामही करतो आहे, म्हणजे साधं जे ज्याचं अन्न तसंच अन्न त्याचे पितरसुद्धा खातात, त्याच्या देवता पण तेच अन्न खातात, असं साधं. आणि त्याचं म्हणजे दुःखाने तो उद्गार आला आहे खरं तर, यदन्न पुरुषो, त्यांच्या देवतांचं पण तेच अन्न असतं असं. हे केव्हा आलं आहे तर दशरथाच्या मृत्यूची वार्ता कळते भरताकडून, आणि जेव्हा राम वनवासी असतो तो काही कशाचं त्या जे श्राद्धाला लागतात ती सगळी सामग्री त्याला इथे उपलब्ध होणार नसते. मग वनात इंगुदी वृक्षाचं हे फळ मिळणार असतं, त्या फळाचा तो पिंड करून दशरथाला वाहतो. इंगुदी पिंड्याक असं त्याचा उल्लेख आहे. तर ते बघून कौसल्या असं म्हणते, आणि हे श्रुतीत आहे, म्हणजे वेदवचन असं आहे की जे ज्याचं अन्न असतं तसेच त्याचं देवता पण तेच खातात. ही श्रुती आता मला खरी
होतीये असं दिसतंय असं म्हणते ती. म्हणजे हो. श्रुतीत वचन आहे काय सुवचन वगैरे, तर ते ते असं बघायला पाहिजे. नाही, ते आहे ती गाथाच अच्छा. त्यांनी तशीच उद्धृत केली आहे. बरं. पण म्हणजे असं ते तिथे आलंय. मग ही सगळी जी रामायणातली सुभाषित आहेत ती त्यांनी परत वेगळी केली आहेत. म्हणजे याज्ञवल्क्य हे भारद्वाज विचारतात भरताला की तू का नाही इकडे घेऊन आलास तुझ्या सगळ्या सैन्याला. तर तो म्हणतो की सामान्यतः तपस्व्यांना विषयांपासून लांब ठेवावं असं सांगणं आहे. म्हणजे असं मानलं जातं म्हणून मी इथे आणलं नाही, कारण ते खूप सगळं इथे दंगा केला असता त्या सैन्याने. बरं. म्हणजे अशी जी सुभाषितं आहेत ती रामायणात आहेत. आता आम्ही काम करत असल्यामुळे ती खूप बघता आली, पण ती सगळी वेगळी काढलेली आहेत पूर्वी लोकांनी. बरं. म्हणजे रामायणातली सुभाषितं वगैरे अशी आपल्याकडे मिळतात बरं अजून संकलन, म्हणजे बरं. जुन्या लायब्ररीत मिळतात. आता प्रत्यक्ष मिळत नसतील, नाही, नाही. पण पण आपण त्याचा विचार करूया. हो हो आहेतच. म्हणजे मला, कारण मी बघितली आहेत, अभ्यासली आहेत, म्हणून सांगते तुम्हाला की महाभारतातली, योगवासिष्ठातली, रामायणातली अशी सुभाषितं आहेत. पण यापेक्षा सुभाषितांचे वेगळे संग्रह आहेत. कोणते कोणते? सुभाषित रत्न भांडागार जे मी म्हटलं ना, हो. किती हजार श्लोक आहेत त्यामध्ये, सुभाषित आहेत त्यामध्ये. आणि त्यामध्ये प्रकरणं पण तशीच आहेत. राजधर्म प्रकरण आहे, हे जे आत्ता तुम्हाला म्हटलं वंदन सुरुवातीचं म्हणजे काय मंगलाचरण प्रकरण आहे वगैरे, अशी प्रकरणं वेगवेगळी आहेत. अन्योक्ती त्यामध्ये एक प्रकरण आहे. त्यामध्ये नवरसांचं प्रकरण आहे आणि त्याचे 2 भाग आहेत. अरे बापरे. 700 काहीतरी 777 की 72 अशी पानं झाली आहेत त्याची. अग ग ग ग. इतके श्लोक आहेत ते. बापरे. असं मोठं संकलन आहे. बाकी मी तुम्हाला म्हटलं भामिनी विलास, त्यामध्ये अन्योक्ती विलास आहे, ते सगळं सुभाषितच आहेत. अच्छा. त्यामुळे अशी सुभाषितांचे वेगळे संग्रह म्हणून पण आहेत. नंतर सुक्ती मुक्तावली नावाचं संकलन ह्यांनी केलं आहे आपले अमरेंद्र गाडगीळांनी. ते असंच ते वेगवेगळ्या वेगळं. वेगवेगळ्या विषयावर आहे. आणि लघुविंशांनी मी मगाशी उल्लेख जो केला तो शुभदा सारस्वत प्रकाशनाने प्रकाशित केला. असं कोश आहे चक्क, त्यांनी नावच दिलं संस्कृत मराठी सुभाषित कोश. अरे वा. 2200 सुभाषित संस्कृत, त्याची तितकीच 2200 समश्लोकी मराठी हे आणि मग अर्थ, इतकं सगळं केलं आहे. किती सुंदर. छान केलं आहे काम, फार छानच छान, केलं. फार छान. आणि त्यामध्ये मग त्यांनी हे सगळं असं वेगवेगळे विषय घेतलेत. मग त्यात शृंगार आहे, मग प्रार्थना आहेत, किंवा नीती आहे, अन्योक्ती आहे, असं सगळंच खूप छान घेतलं आहे. मस्त मस्त त्यामुळे मस्त. असे खूप वेगवेगळे संग्रह आपल्याला स्वतंत्रपणे पण मिळतात. बघायला पाहिजे ते सगळं. हो हो माझ्याकडे आहेत. मग मला उद्यात या. म्हणजे सुक्ती मुक्तावली आणि विंझांचं आहे, दोन्ही आहे माझ्याकडे. अरे वा. आणि एक कोणाचं तरी श्रोत्रिय म्हणून आहे, त्यांनी पण एक छोटं पुस्तक आहे. विंध्यांचं मला वाटतं आपणच केलेलं होतं पूर्वी. हो का? पण शुभदा सारस्वताचं ते आहे माझ्याकडे जे ते आहे नंतर केलं. हो का? शुभदा सारस्वत म्हणजे गोगटे सरांचं, ते नंतर आहे. बरं. पण मूळ जे केलेलं आहे ते आपण केलेलं आहे. हो ते नाही मला मिळालं, हे आत्ता आली. ते पाणपोई ते हो सगळं पाणपोई आपण- केलेलं आपण, मला हे वाटतं, पण कारण मी ते माझ्या अंदाजाने बघितलेलं. केलेलं आहे. कारण पाणपोई मी बघितलं आहे आपल्याकडे त्या इतिहासाचा अभ्यास करता. पण मग आता प्रत्येक श्लोक हा सुभाषित असतो असं म्हणता येईल का मग? कारण तुमच्या बोलण्यावरनं मला असं वाटायला लागलं नाही, की गंमत जे काय कशी- संस्कृत आहे ते सगळं सुभाषित आहे. नाही नाही गंमत कशी आहे, सुभाषितात मी मगाशी विंझांनी जे म्हटलं ते सांगितलं की तो एक स्वतंत्र रचना असते. ती मागे पुढे त्याला रेफरन्स नसतात. म्हणजे त्या ठिकाणी जो काही रेफरन्स आहे की एक विचार आहे आणि त्याला उदाहरण आहे तेवढंच, त्याचा कुठेतरी मागे रेफरन्स असतो असं असत नाही. एक तो स्वतंत्र रचनेचा भाग आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येक श्लोक सुभाषित असतो का? तर हो, चांगलं बोललेलं आहे प्रत्येक श्लोकामध्ये, वाईट काही बोललेलं नाही. त्यामुळे तसं म्हटलं तर तो सुभाषित आहे. पण रचना या दृष्टीने तो दरच श्लोक सुभाषित म्हणून धरता येत नाही. आणि तुमच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यावरनं मला एक असं वाटतं की सुभाषिताचा सुक्त किंवा चांगलं बोललेला हा एक अर्थ तर आहेच आहे, पण त्याबरोबर त्याला त्याच्यातनं ज्ञानगुटिका, नॉलेज कॅप्सूल असं तिथं वर्णन करता येईल विचार देणं, हो, असं पण हे त्याचं एक तसंच आहे. महत्त्वाचं काम. तसंच आहे ते. हां, म्हणजे मग त्या अर्थाने म्हणजे प्रत्येक नुसत्या श्लोकात वर्णनाला सुभाषित नाही म्हणू शकणार आपण. हां, कारण मग- श्लोक वर्णनात्मक पण आहे खूप. हां म्हणजे त्यामुळे मग ते प्रत्येक श्लोक सुभाषित आहे असं नाही नाही म्हणू म्हणू शकणार शकत. आपण. हां प्रत्येक सुभाषित श्लोकामध्ये पण आहे का? तर हो बऱ्यापैकी आहे. कारण श्लोक स्वरूपातच ते पद्य स्वरूपात जास्त आहे. गद्य नाही असं नव्हे, परंतु पद्य स्वरूपात जास्त आहे असं. खरं. तर हे असं हे सुभाषितांचं फार अद्भुत जग आहे.
फार आज म्हणजे फारच तुमच्यामुळे अद्भुत मला जग बघायला आहे. मिळालं ते. गंमत अशी आहे, पण त्याला आणखी एक प्रश्न असा लोकांना पडू शकेल की हे सगळं ललित साहित्यातलं तुम्ही सांगताय, म्हणजे शृंगार असू दे, वैराग्य असू दे, आणि काय असू दे, शास्त्रीय साहित्यात हे आहे का? हो, हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्यामध्ये एक मला उदाहरण असं वाचायला मिळालं, आता त्याचे नेमके शब्द मला आठवत नाही आहेत, पण लघु गुरु, पूर्वी लघु सरळ आणि गुरुचं असं वाकडं हे असायचं. तर अशा छंदशास्त्रात तू का बाबा सरळ स्वभावाचा राहिला आहेस, असं एक सुभाषितकार विचारतायत. म्हणजे जग कसं आहे छंदशास्त्रात सारखं, छंदशास्त्रात जसे लघु गुरु तसं त्या छंदशास्त्रासारखं जग असताना तू का बाबा सरळ राहिला आहेस, असं असं विचारतो एक जण. किंवा शास्त्रीय साहित्यामध्ये आहे का सुभाषितांचा? आहे, तर आयुर्वेदिक सुभाषितांचा संग्रह आहे वेगळा. अरे वा, बर. म्हणजे तुम्ही बघण्यासारखा आहे तो, जुन्या लोकांनी छापला आहे. आता तो बरीच वर्ष जर झाली असतील तर ते पुन्हाही करायला काम हरकत नाही, इतकं छान आहे ते. मग मला द्या. मी त्याची PDF मिळवली आहे मध्ये, कारण प्रत्यक्ष काही तो मिळाला नाही मला ग्रंथ, पण त्याची PDF मला मिळाली. आणि त्यात इतके सगळे, म्हणजे त्यांनी आयुर्वेदाच्या पर्पजनी आयुर्वेदाच्या ग्रंथात आलेले प्लस साहित्यिक म्हणजे ललित साहित्यात पण आलेले जे काही आहेत बर. ते पण त्यांनी तिकडे घेतले. अरे वा, गंमत म्हणजे फार असं खूप छान. आणि छान प्रकरणं करून प्रकरण वाईज त्यांनी हे केले, खंड केले किंवा अध्याय केले, पण असं त्यामध्ये आहे. बर, हे मला बघायचं. हो, मी तुम्हाला PDF पाठवू शकते, कारण ते PDF मध्येच आहे माझ्याकडे. बर. तर आता आयुर्वेदातली तुम्ही मला हे विचारली, तर जीर्णे हितम मितमच्या अध्यायात, म्हणजे पचल्यानंतर थोडं आणि हितकारी असं खावं. म्हणजे पचल्याशिवाय खाऊ नये हे एक, आणि जे खावं ते हितम आणि मितम, म्हणजे युक्ताहार विहार त्यातलं योग्य आणि मित म्हणजे मोजकं. म्हणजे जसं भिक्षा जर खूप आणली तरी घ्यावे मुष्टी एक असं समर्थ सांगतात, तसं खायचं असेल तरी ते एवढंच खायचं. हितम मितमच्या अध्यात बर. मात्राशी सर्व कालम स्यात्, म्हणजे काय, प्रमाणात खाणारं व्हावं सगळ्या वेळी. म्हणजे आज काय, आज आपण म्हणतो बघा चीट डे आहे आज माझा, म्हणून आम्ही काही खातो. दुसऱ्या सगळ्या दिवशी आम्ही प्रमाणात खातो आणि चीट डेला चीट करतो स्वतःलाच, आणि मग आपणच चीट होतो. चारी म्हणतात चीट असं होतं. खरं खरं. म्हणून ते मात्राशी सर्व कालम स्यात् हे खूप महत्त्वाचं. आणि भोजनांते विषम वारी, अजीर्णे भोजनम विषम, अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम. म्हणजे काय, जेवणानंतर म्हणजे जेवणाच्या शेवटी पाणी प्यायचं, तर ते विष असतं. कारण आपण जे जेवू त्याच्या लगेच पोटात, म्हणजे आधी सिमेंट घालायचं आणि त्याच्यावर पटापटा पाणी ओतायचं की ते वाहूनच जातं, ते राहत नाही तिकडे. हो. त्यामुळे भोजनांते विषम वारी आणि अजीर्णे भोजनम विषम, पचलेलं नसताना खाणे हे विष आहे हे नक्कीच. अजीर्णे भेषजम वारी, पण अपचन झालेलं असेल तर पाणी पिऊन ते कमी करायचा मार्ग आयुर्वेदिक लोक सांगतात. आणि जीर्णे वारी बलप्रदम, पाणी सगळं अन्न पचल्यावर तर वारी बलप्रदम म्हणजे पाणी हे बळ वाढवणारं असतं. म्हणजे अशी पण सुभाषितं त्या आयुर्वेदाच्या ह्याच्यात पण आहेत. पाणिनीय शिक्षेत पण अशी काही सुभाषितं आहेत बर. की ज्यामध्ये कशी पदं वापरावी, तर वाघ, म्हणजे आता ते नेमका शब्द त्यातले मला आठवत नाही आहेत, पण त्यातली कल्पना सांगते की वाघीण जशी आपल्या पिल्लांना दात न लावता हळुवार इकडून तिकडे उचलून नेते, तसं पद इकडे तिकडे पडू नये अशा तऱ्हेने योजावं. किती छान. म्हणजे त्यातली कल्पना मला खूप आवडली. ते शब्द नाही माझ्या लक्षात राहिलेले, पण म्हणजे पाणिनीय शिक्षेत, म्हणजे ती तर शास्त्रीय ग्रंथ आहेत ना, शिक्षा ग्रंथ आहे, शास्त्रीय ग्रंथ आहेत, तर त्यामध्ये सुद्धा ही अशी हे मिळतात. आणि गीता याला पण आपण शास्त्र मानतो. खरं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, हे गीता सांगते. म्हणजे बरोबर. तिथेही सुभाषित आहेत. म्हणजे थोडक्यात सुभाषित हा विषय सर्वव्यापी. सर्वव्यापी आहे. आत्ताच्या काळाला जर ह्या सगळ्यांमधलं एक सुभाषित सांगा, दोन सुभाषितं सांगा, आत्ताचा काळ जो आहे त्याला योग्य आणि आवश्यक अशी सुभाषितं मला सांगा, असं जर तुम्ही मला विचारलं
तर मी अशी 2-4 सुभाषितं तुम्हाला नक्की सांगेन. कारण आत्ता जे घडतं आहे ते आपण फक्त सगळ्यांकडून घेत चाललो. सगळ्या म्हणजे पृथ्वी असू दे, पाणी असू दे, सगळं घेतो आहे आपण, देत काहीच नाही आहे. आत्ता काल मी परवा एक फेसबुकवर हे बघितलं की नदीत गाळ नुसते टाकतायत आणि नद्या कोकणातल्या पूर्ण बंद झाल्या आहेत. ती नदी जिवंत करण्याचं काम काही लोक करत आहेत आता. मग हे काय आहे, आपण नुसतं पाणी घेतलं त्याच्यातलं आणि नंतर जे काय आपल्या सुखसोयी वाढवण्यासाठी जो राडारोडा टाकला तो त्या नद्यात टाकला, तेव्हा हे लक्षात नाही आलं आपण की ही नदी बंद होती. खरं म्हणजे आपण नुसतं घेत गेलो आणि दिलं परत काहीच हे नाही. नाही. त्यामुळे कालिदासाचा एक सुंदर सुभाषित आहे, आदानम हे विसर्गाय. म्हणजे आदा म्हणजे घेणे, घेता ते विसर्गाय देण्यासाठी. हे फार महत्त्वाचं. म्हणजे आत्ताच्या पिढीला सांगण्यासारखी गोष्ट आहे की जे घ्याल ते परत देण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर आम्हाला काय स्कॉलरशिप मिळाली आहे ते काय विचारत नाहीत, आम्ही काय सांगायचं नसतं. कुणाला काही परत देणं घेण्याची भानगडच नसते. मिरवायला आम्हाला स्कॉलरशिप मिळाली, झालं आमचं काम. पण आम्हाला मिळाली तशी आम्ही दुसऱ्याला देऊ शकलो पाहिजे, अशी आपली कुवत झाली पाहिजे त्या स्कॉलरशिपमुळे जे आपण ज्ञान मिळवू त्याने. बरोबर. हे शिकलं पाहिजे. खरं खरं. दुसरं आहे ते सुभाषित अगदी महत्त्वाचं. पुन्हा आत्ता जे आपण सगळे, मी मगाशी म्हटलं व्हॉट्सॲपवर मित्रमैत्रीण, व्हॉट्सॲपवर लग्न ठरवतो वगैरे वगैरे जे काय करतो, त्याला एक अतिशय सुंदर भारवीचं सुभाषित आहे. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणुते हि विमृश्यकारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपदा. म्हणजे काय, कुठलीही गोष्ट सहसा म्हणजे अचानकपणे, न क्रिया, सहसा विदधीत न क्रिया, कुठलीही गोष्ट अचानकपणे करू नये. का तर अविवेक परमापदाम पदम. अविवेक हे अतिशय संकटांचं स्थान आहे, आश्रयस्थान आहे. जो विचार करून काही करतो त्याला संपत्ती, वैभव ही सगळी कशी असते, लक्ष्मी ही गुणलुब्धा असते, गुणांवर लुब्ध होणारी असते. त्यामुळे वृणुते ही विमृश्यकारणम गुणलुब्धा स्वयमेव संपदा. त्या संपदा सगळ्या तुम्हाला आपोआप वरतील जर तुम्ही विचारपूर्वक गोष्टी केल्यात तर. आत्ता आपल्याला झटपट श्रीमंत व्हायचं म्हणून आपण कुणालाही काहीही समोर काही आलं ते योग्य आहे न या आहे न विचार करता अचानकपणे फटाफटा एका क्लिकवर सगळं घालवून बसतो. या पिढीला हे सांगणं, हे सुभाषित लक्षात ठेवणं आयुष्यभराचं. आणि हे अविचारापासून हे वाचवलेलं सुभाषित आहे एकाला. म्हणजे भारवीनी जरी ते सांगितलं असलं तरी त्याच्यासाठी एक दंतकथा अशी आहे की भारवीनी हे लिहून एका ठिकाणी तो बसला होता आणि तो राजाश्रय घ्यायला चालला होता. वाटेत तो एका नदीपाशी बसला आणि ते लिहिलं. त्याच्याबरोबरचा जो माणूस होता त्याने ते वाचलं. तो म्हणला, हे मला देशील का? तो घेऊन गेला आणि भेट असा अमक्या ठिकाणी येऊन जेव्हा येशील तू आमच्या राज्यात वगैरे असं सांगितलं. तो गेला माणूस. हा गेला, घरी आला. त्याला काही राजा भेटला नाही. त्याची बायको वैतागली पहिल्यांदा. नंतर बरेच दिवसांनी इकडे तो जो होता तो वेशपालटून आलेला राजा होता आणि त्या राजाने ते छान वाटलं सुभाषित म्हणून स्वतःच्या शय्यागारात लावलं आणि तिथे लावलं ते असं फलक करून लावलं आणि दररोज दिसावं आपल्याला, कारण राजा आहोत आपण, हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे वगैरे म्हणून. आणि झालं असं. नंतर तो शिकारीला गेला आणि वनात हरवला. त्याला परत काय राज्याचा हे सापडला नाही आणि बराच काळ तो राजा हरवलेला राहिला. बऱ्याच वर्षांनी तो जेव्हा परत आला तेव्हा तो म्हणला, आपण आधी बघितलं पाहिजे की सगळे सुस्थितीत आहेत का, सगळे आपल्याला विसरले नाहीत ना वगैरे म्हणून तो रात्रीचा अंतःपुराचे सगळे रस्ते माहिती असल्यामुळे तो अंतःपुरातून म्हणजे अंतःपुराच्या रस्त्याने शिरला वेशपालटून रात्रीच्या वेळी. आणि तो आला तेव्हा समोर ते फलक लावलेला त्याला दिसला. ते बघितलं. त्याच्या आधी म्हणजे तो फलकाकडे लक्ष गेलं नव्हतं त्याचं. त्याच्या आधी समोर त्याला आपली राणी आणि तिच्या शेजारी एक तरुण मुलगा झोपलेला दिसला. आपल्या अनुपस्थितीत राणीने हे उद्योग केले का वगैरे म्हणून तो आता तलवार उपसून राणीला मारू असं म्हणून त्यांनी तलवार काढली आणि ती तलवार अशी काढताना त्या समोरच्या फलकाला लागली. तो फलक होता धातूचा, त्यामुळे ते वाजलं.
वाजलं आणि त्या राणीला जाग आली. तिने राजाला ओळखलं. जरी किती वर्ष झाली तरी असा काही राजा इतका बदललेला नव्हता. त्यामुळे राणीने तिला ओळखलं आणि तिने शेजारच्या तरुणाला हलवलं. अरे उठ उठ, तुझे वडील आले बघ. ते ऐकलं आणि राजाला पश्चात्ताप झाला. 2 मिनटं असं झालं की बापरे, मी जर मारला असतं विचार न करता, हे जर ह्या फलकांनी म्हणजे या विचारांनी मला वाचवलं, त्या माणसाने किती खऱ्या मनाने तो लिहिला असणार. म्हणून मग राजाने शेवटी त्याचा शोध घेतला आणि मग भारवीला त्यांनी बक्षीस दिलं वगैरे असं सगळी दंतकथा सांगतात. पण कथा काही असली तरी त्या विचारांनी त्याला वाचवलं हे नक्की आहे. त्यामुळे असे जे विचार आहेत ते खूप महत्त्वाचे, आत्ताच्या पिढीने लक्षात ठेवण्यासारखे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण सगळ्या जुन्या गोष्टींना वाईट मानतो. हो. तर कालिदासच पुन्हा, आमचा कालिदास खूप चांगला आहे त्यामुळे कालिदासच पुन्हा असं सांगायला आजच्या पिढीला. मी मागे कालातीत कालिदास म्हणून परदेशी लोकांशी बोलले होते, तिथे मी असेच सगळे विचार सांगितले होते. तर पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यं संतः परीक्षान्यतरद् भजन्ते मूढ परप्रत्ययनेय बुद्धी. हे पण लक्षात ठेवायचं की सगळं जुनं ते सोनं नसतं, पण सगळं नवीन म्हणून ते वाईटही नसतं. आत्ता आपण दोन्ही तऱ्हेचे प्रवाह बघतो. सगळं जुनं टाकायला निघालेली माणसं पण बघतो आणि सगळं जुनंच चांगलं म्हणून धरून बसलेली माणसं पण बघतो. त्यांच्यातले वाद मोठे होतात आणि काहीच घडत नाही. त्यापेक्षा संतः परीक्षान्यतरद् भजन्ते मूढ परप्रत्ययनेय बुद्धी. दुसऱ्याच्या बुद्धीने चालण्यापेक्षा परीक्षा अन्यतरद् भजन्ते, पारखून घ्यावं. हे आत्ताच्या पिढीला खूप शिकवण्यासारखी गोष्ट आहे अगदी, आणि फार गरज आहे त्याची, अतिशय गरज आहे. आणि शेवटचा विचार फक्त, रिक्त सर्वो भवती लघु पूर्णता गौरवाय. तुम्ही रिते रिकामे हाताने जाण्याची हल्ली फार सवय आहे. पूर्वी कसं रिक्त हस्ते न गंतव्यम राजानम देवताम गुरु, एक सुभाषितच आहे की राजाकडे, देवाकडे आणि गुरुकडे कधीच रिक्त हस्ताने जाऊ नये. आज आपण कधीच काही घेऊन नाही जात. उलट खाली लिहिलेलं असतं पुष्पगुच्छ पण आणू नयेत. हो. कारण आपण कुणी असते तरी पुष्पगुच्छ घेतले की त्यांना आपण देणं लागतो ना, म्हणून ना आणू नयेत असा त्यातला हे असतो. त्यामुळे आपण हल्ली कुणाकडे काही घेऊन जात नाही. पण त्यामुळे होतं काय, रिक्त सर्वो भवती लघु पूर्णता गौरवाय. तुम्ही रिकाम्या हाताने गेलात की तुमची किंमत समोरचा माणूस फार विचित्र करत असतो. पूर्णता गौरव, तुम्ही नेलत आणि त्यांनी घेतलं नाही ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही पूर्ण आहात, तुम्ही घेऊन गेलाय, तो नको घेऊ दे, तो त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हीच हात हलवत जाता की त्यांनी काही नाही सांगितलं आणायला, कशाला न्यायचं आहे मग, असं म्हणून तुम्ही गेलात की ते म्हणतात लिहिलं म्हटलं की लगेच तेवढंच मानतात, बाकी सगळं कसं ऐकत नाही, असं उलटं बोलणारी पण माणसं असतात. म्हणून रिक्त सर्वो भवती लघु पूर्णता गौरवाय हे परत कालिदासाने मेघाला सांगितलं होतं की बाबा रे, वाटेत पाणी वृष्टी करून चाललायस पुढे ना, आता हलका झालायस की तुला कसेही उडवून नेतील, तुझा मार्ग भ्रष्ट होशील तू. कालिदासाला यक्षाला काळजी होती की तो तिकडे जाणार नाही आपल्या पत्नीकडे, चुकला मार्ग तर. पण म्हणून त्यांनी सांगितली ते विचार महत्त्वाचा आहे की तू भरून घे स्वतःमध्ये पाणी, तर तुला लोक हलवू शकणार नाही. पूर्णता गौरवाय. तर हे आजच्या पिढीला जर आपण सांगू शकलो, म्हणजे सुभाषिते जिथे तिथे हा विषय घेण्यामागचं माझं कारण हे होतं की ती जीवनसूत्र आहेत, ती आदर्श जीवनाचं चित्र आपल्यासमोर अगदी छोट्या छोट्या शब्दांमधून मांडणारी आहेत. म्हणून ती लक्षात घेणं गरजेचं आहे, त्यांच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. हल्ली कुठे कोण वाचतं सुभाषितं वगैरे, ते सुभाषितं पाठांतराला असत म्हणून पाठ करतात. पाठांतर झालं, 5 मार्क पडले की पुढच्या वर्षी पुन्हा विचारा त्या मुलांना सुभाषितं पाठ नसतात. आणि आपण त्या मानाने खूप सुदैवी होतो की आपल्या कानावर सतत पडत राहिलं आपल्या आधीच्या पिढ्यांमुळे. ते पहाटे उठून सुरू करायचे ते सगळं सुभाषितांचं जग असायचं. ते सगळं असं म्हणत राहायचे, ते आपल्या कानावर पडत गेलं आणि आपण मोठे होत गेलो तसं आपणही म्हणत गेलो, असं ते झालं. त्यामुळे खरं पण आता आपण हे आपल्या पुढच्या पिढीसाठी फार नाही करत. म्हणून तर ते करायला हवं. म्हणून तर आज विषय मी असा घेतला की निदान हे जिथे ऐकतील तिथे लोक शोधतील, तर किमान 2 मिनटं थांबून विचार तर करतील. आजचा हे सुभाषितामृत आपल्याला सगळ्यांना नक्की फार आवडलं असेल अशी मला अगदी पूर्ण खात्री आहे. आणि आपणही आता सुभाषितांचा शोध घ्यायला निघाल
हेही मला नक्की माहिती आहे. आणि इतका छान विषय आणि इतक्या छान पद्धतीने सांगितल्याबद्दल अंजलीताई मी आमच्यातर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.